जय फ्रेंड्स, आपण जे आहे जॉग्राफीची जी टेस्ट सिरीज आहे, टेस्ट नंबर जे आहे TC24-1203 जॉग्राफी राज्यसेवा. जॉग्राफी राज्यसेवेच्या टेस्ट सिरीज मध्ये आपल्याला 51 ते जे आहे 100 हे क्वेश्चन डिस्कस करायचे आहे. लास्ट लेक्चर मध्ये आपण बाकीचे क्वेश्चन डिस्कस केले होते. आता या टेस्ट मध्ये जे आहे की भारत महाराष्ट्र याच्यामधले जे प्राकृतिक भूगोलाचे जे प्रश्न असतात, जे कन्सेप्च्युअल असतात, जे राज्यसेवेला जे आहे त्या लेवलचे प्रश्न काय विचारतात जास्त. आणि राज्यसेवेला जॉग्राफीमध्ये 11वीची जी NCERT आहे, पर्टिक्युलरली जे आहे प्राकृतिक भूगोलाची, ठीक आहे, जगाची आणि इंडियाची, हे NCERT जे आहे राज्यसेवेला खूप महत्त्वाच्या आहे. आणि त्या NCERTची रिव्हिजन सुद्धा जे आहे मी नंतर घेईल. ठीक आहे, म्हणजे पूर्ण NCERT मधले महत्त्वाचे पॉईंट आपण चर्चा करू. आता इथे जे आहे तर क्वेश्चन नंबर जे आहे 51, क्वेश्चन नंबर 51 मध्ये महाराष्ट्राच्या पठारी प्रदेशात केंद्रीय वस्त्यांचा आकृतिबंध आढळतो. ठीक आहे, म्हणजे जे आहे की महाराष्ट्राचा जो पठारी प्रदेश आहे इथं कोणत्या प्रकारची वस्ती आढळते. आपण ज्या ग्रामीण वस्ती पाहिल्या होत्या, ग्रामीण वस्तीमध्ये पाहिलं होतं जे आहे न्यूक्लिएटेड सेटलमेंट, सेमी न्यूक्लिएटेड, स्कॅटर्ड आणि डिस्पर्स. न्यूक्लिएटेड म्हणजे केंद्रित किंवा सघन वस्ती, सेमी म्हणजे निम सघन किंवा निम केंद्रित. ठीक आहे, तर हे स्टेटमेंट काय बरोबर आहे. हेच जर तुम्हाला असं म्हटलं होतं की पश्चिम घाटाच्या मावळ भागात किंवा पश्चिम घाटाच्या ज्या आहे खलाटी भागात, कोकणात जे आहे न्यूक्लिएटेड सेटलमेंट आढळते, तर मग स्टेटमेंट काय असतं रॉंग. आणि डोंगरी भागात जे असतात, डोंगरी पहाड, डोंगरी, इथं कोणती सेटलमेंट आढळते, एक तर जे आहे विखुरलेल्या वस्ती किंवा जे आहे विखंडित वस्ती. ठीक आहे, ज्याला म्हणतो डिस्पर्स किंवा स्कॅटर्ड सेटलमेंट. ठीक, असं ते आढळतंय. स्टेटमेंट जे आहे लाभारसामुळे निर्माण झालेली सुपीक मृदा आणि पुरवठ्याच्या चांगल्या सोयी, ठीक आहे, हे या वस्त्यांच्या निर्मितीचे काय कारण आहे. आता दख्खनच्या पठाराला काय सर्वात सुपीक मृदा आहे कोणती, रेगूर मृदा आहे आणि पाणी आहे. त्याच्यामुळे जे आहे एका ठिकाणी जर पाण्याचा स्रोत अवेलेबल झाला का तिथं जे खेड असते ते काय होते, मोठं खेड असते आणि सघन वस्ती काय असते जास्त. म्हणून याचं उत्तर काय असेल, जे आहे ए व बी दोन्ही असून ब हे ए चे कारण आहे. आता बरेचदा काय होऊन राहिलं MPSC मध्ये हे दोन्ही स्टेटमेंट बरोबर असते आणि ऑप्शन मध्ये काय असते अ हे ब चे कारण आहे. म्हणजे येणारा क्वेश्चन आपला काय होतो रॉंग होतो. असंही सुद्धा वेळेवर काय करतात ते चेंज करतात की अ हे ब चं काय कारण आहे. ठीक आहे, म्हणून जे आहे लक्ष ठेव. चला, हे नेहमी पॅटर्न स्टेट पॅटर्न झालाय, ब हे ए चे कारण आहे, ब हे ए चे कारण आहे. ते वेळेवर 2-4 प्रश्नात काय करतात अ हे ब चे कारण आहे. मग असं जर असलं तर काय होईल, मग दोन्ही स्टेटमेंट बरोबर असून ते कोणाचे कारण अ हे ब चे कारण नाही, हे त्याचं उत्तर काय असते बरोबर असते. मग आपण विचार करतो दोन्ही स्टेटमेंट आपल्याला माहिती होते, सर्व माहिती होतं, मग ऑप्शन कसं काय ए न येता बी आलं. ठीक आहे, मग थोडं ते लक्षात घ्यायचं. ठीक आहे, तर हा एक क्वेश्चन काय महत्वाचा आहे. याच्या अगोदर आपण जे आहे याच्यावर पहिल्या पार्ट मध्ये जे आहे डिस्कशन घेतलंच होतं. ठीक आहे, मग इथं जे आहे क्वेश्चन नंबर जे आहे 2, इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे? डाऊट असेल सांगा लगेच. क्वेश्चन नंबर जे आहे 2, क्वेश्चन नंबर 2 मध्ये जे आहे तर महाद्वीपीय शेल्फ, कॉन्टिनेंटल शेल्फ काय म्हटलेलं आहे याच्यामध्ये, समुद्राच्या तळाबद्दल विचारलंय, ओशन बॉटम टोपोग्राफी. आता ओशन बॉटम टोपोग्राफी राज्यसेवा पूर्व परीक्षेला एक प्रश्न आला होता की जे ओशन असतं महासागर याचे जे आहे प्राकृतिक विभाग किती असतात, मुख्य प्राकृतिक विभाग. तर भारताचे फिजिओग्राफिक रिजन जर मुख्य म्हटले भारताचे किती आहे, 3. ठीक आहे, एक आहे द्वीपकल्पीय पठार, दुसरं हिमालय आणि तिसरं मैदान. महाराष्ट्राचे किती आहे, 3. महाराष्ट्राचे प्राकृतिक विभाग किती आहे, 3. महाराष्ट्राचे कृषी हवामान विभाग किती आहे, 6. ठीक आहे, सॉरी, महाराष्ट्राचे कृषी हवामान विभाग किती आहे, 9. आणि जे आहे भारताचे किती आहे, 15. ठीक आहे, कृषी हवामान विभाग, ठीक आहे, महाराष्ट्र आणि इंडिया, भारताचे किती आहे 15. 15तले जे आहे महाराष्ट्रात किती येतात 3 आणि 3चे आपण किती पाडले 9. ठीक आहे, 3चे किती पाडले 9. हा, वेगवेगळे असते, वेगवेगळे असते. हे जे आहे हे काय आहे, ॲग्रो क्लायमॅटिक रिजन्स हे आहे. ठीक आहे, आणि ते तुम्ही जे म्हणता ते कोणते ॲग्रो इकॉलॉजिकल रिजन्स, ॲग्रो इकॉलॉजिकल रिजन्स. तर हे रिजन जे आहे भारतात किती आहे 20 आणि याचे महाराष्ट्रात किती आहे 6. ॲग्रो इकॉलॉजिकल रिजन महाराष्ट्र किती आहे 6.
ठीक आहे. ॲग्रो इकॉलॉजी रिजन्स मागच्या टेस्टमध्ये आम्ही कंबाईंड मेन्सचे जे प्रश्न घेतले होते त्या डिटेलमध्ये सांगितलं होतं. लेक्चरमध्ये मी ॲग्रो क्लायमेट रिजन्स मी नेहमी घेतो, ॲग्रो क्लायमेटिक आणि ॲग्रो इकॉलॉजिकल रिजन्स. कंबाईंड मेन्समध्ये हा प्रश्न विचारला होता की ॲग्रो इकॉलॉजिकल रिजन म्हणजे कृषी परिस्थितिकीय विभाग. ठीक आहे. हे कोणते आहे? कृषी परिस्थिती विभाग. किती आहे? 20 आणि किती इकडे 6. ठीक आहे. असं आता इथे जे आहे तर पण हे आपल्याला पाहायची गरज आहे 6 कोणते. जेव्हा महाराष्ट्र भूगोलावर जेव्हा चर्चा करेल भूगोलाची ते जेव्हा क्वेश्चन घेईल ठीक आहे तेव्हा जे आहे सर्व डिस्कस करेल महाराष्ट्राचं सर्व. ठीक आहे. आता जे आहे सध्या कोणता आहे? इंडिया. ठीक आहे. हा मग इथं जे आहे 20 आहे, इकडे किती आहे? 6. आता हे 15 आहे, 15तले किती येतात? 3 आणि 3चे किती झाले? 9. ठीक आहे. असा आहे. तुम्हाला जर प्रश्न आला की जे भारतात जे कृषी हवामान विभाग येतात त्यातले कोणते भाग येतात तर 3 भाग येतात. ठीक आहे. आणि 3चे किती गेले आपण? 9. ठीक आहे. मग हे ॲग्रो क्लायमेटिक रिजन हे कसे आधारावर आहे की तिथं जे आहे हवामान किती आहे, पर्जन्य किती पडते, ठीक आहे, तिथली प्राकृतिक रचना कशी आहे याच्यावर आहे. या ॲग्रो इकॉलॉजिकल का म्हटलं? आणि हे इकॉलॉजिकल स्टॅबिलिटीवर भर का देतात जास्त, हे पर्जन्याला महत्व का देतात जास्त, त्यामुळे उत्पादनाला हे महत्व जास्त येतात. उत्पादन, कृषीचं उत्पादन याचा विचार जास्त करतात. ठीक आहे. मग हे पर्जन्यावर आधारित आहे जास्तीत जास्त. हे जे आधारित आहे हे पर्जन्यावर तर आहेच, परंतु इथं सर्वात जास्त महत्व कोणाला दिलं आहे? सॉइल. सॉइल उत्पादन जेवढं महत्वाचं आहे तेवढंच सॉइलची काळजी काय घ्या जास्त. म्हणून हे ॲग्रो इकॉलॉजिकल रिजन जे आहे पाडताना पर्जन्य आहे, पिकाचा प्रकार आहे, पिकाचा जे आहे ग्रोईंग पिरियड किती आहे ते आहे, आणि सोबत कोणता आहे? मृदेचा प्रकार. सॉइल. सॉइल म्हणून तर त्याला आपण शब्द कोणता म्हटला? परिस्थितिकीय. परिस्थितिकीय शब्द म्हटला की काय झालं? इकॉलॉजिकल स्टॅबिलिटी, परिस्थितिकीय संतुलन. ठीक आहे. कंबाईंड मेन्सचा प्रश्न आहे हा. ठीक आहे. असं इथं जे आहे आता तुम्हाला जे आहे हे पाहावं लागणार, हे 20 पैकी जे आहे 6 कोणते कोणत्या नंबरचे येतात आणि ते कशासाठी आहे हे पाहावं लागणार, की हे 3 कोणते आणि कोणत्या नंबरचे आहे, कुठं आहे आणि त्याचे 9 भाग कोणते. डिटेल पाहून घ्यावं लागेल का पाहावं लागेल. यावरची कंबाईंड मेन्स मध्ये याच्यावर काय प्रश्न आहे? कशावर प्रश्न आहे? एक स्टेटमेंट याच्यावर आहे, एक स्टेटमेंट त्यावर आहे. मी टेस्टचं जेव्हा डिस्कशन घेतलं तेव्हा तो घेतला होता. ठीक आहे. तो एकदा पुन्हा बघून घ्या, राज्यसेवेला येऊ शकते पुन्हा. ठीक आहे. मग हा एक भाग काय महत्वाचा. ठीक आहे. महाराष्ट्राचे जे आहे प्रशासकीय विभाग किती? 6 आणि पारंपरिक प्रादेशिक विभाग किती? 7. त्यातला नेहमी प्रश्न कोणावर येते? मावळ. ठीक आहे. मावळ. मग मावळमध्ये जे आहे कोणत्या प्रकारची वस्ती असते? विखुरलेल्या किंवा खंडित वस्ती. ठीक आहे. असं इथे जे आहे आता जे आहे एक पॉइंट आला, महासागराचे 4 प्राकृतिक विभाग आहेत. 4. पहिला कोणता आहे? कॉन्टिनेंटल शेल्फ. आता हे समुद्र आहे समजा. ठीक आहे. आता हे जे आहे समुद्र आहे, तर पहिले जे आहे काय असं असते? उतार कसा असते? मंद असते. नंतर उतार कसा असते? तीव्र असते. नंतर उतार तीव्र, आणि त्यानंतर जे आहे तर मग काय असते? काही तर दऱ्या असते, असं गर्ता म्हणतो आपण त्याला. नंतर काय असं? प्लेन असते. हा जो भाग आहे जिथे उतार काय मंद, याला काय म्हणतात? कॉन्टिनेंटल शेल्फ. मराठीत काय म्हणतो? भूखंड मंच. हा पहिला, याला म्हणतात स्लोप उतार, हे झाला दुसरा. आणि तिसरा झाला हे गर्ता, त्याला म्हणतो ट्रेंच. आणि चौथा कोणता झाला? अबायझल प्लेन्स. पूर्ण कुठलं नाही नाही कोणता घेतलं चालतंय, आपला नंबर ऑफ 4. त्याचं काही सिक्वेन्स नाही, त्याचा सिक्वेन्स कधी गर्ता पहिली येईल तर नंतर काय येईल? मैदान येईल. समजा आता मरियाना गर्ता आहे, मरियाना. आता मरियाना ट्रेंच कुठे आहे? 2 प्लेटचं कॉन्व्हर्जन्स आहे. 2 प्लेटचं, इकडून पॅसिफिक प्लेट आहे आणि इकडून कोणती आहे? नाही, इकडून पॅसिफिक आणि इकडनं युरेशियन प्लेट आहे. 2 प्लेटचं कॉन्व्हर्जन्स आहे. आता पॅसिफिक प्लेट ही ओशियनिक आहे आणि युरेशियन प्लेट ही कॉन्टिनेंटल आहे. दोघांचं कॉन्व्हर्जन्स झालं, तिथे काय पडली? गर्ता. तिथे पहिले गर्ता आहे, नंतर काय? मैदान आहे. ठीक आहे. पहिले मैदान, नंतर गर्ता. तो इश्यू नाही आहे. हे जे आहे 4 भाग आहे. इथं जे आहे आता आपल्याला इथं जे आहे मागे प्रश्न आला होता की वेस्टर्न जे आहे आणि ईस्टर्न, भारताचा भूखंड मंच म्हणजे कॉन्टिनेंटल शेल्फ हा का महत्वाचा असतो? कारण इथं जे आहे सर्व संसाधने कुठे असतात? तिथे असतात. याची डेप्थ काय असते? कमी, आणि उतार काय असतो? मंद. याचं जे आहे पश्चिमेची लांबी काय, सॉरी रुंदी काय, म्हणजे कॉन्टिनेंटल शेल्फ जर बघितला पश्चिम किनाऱ्याचा काय रुंद आहे, आणि इथं काय आहे? इथं इथं कमी आहे. म्हणजे पश्चिमेकडची रुंदी पूर्व किनाऱ्यापेक्षा काय जास्त आहे. पश्चिम किनाऱ्याचा कॉन्टिनेंटल शेल्फ भूखंड मंच हा पूर्व किनाऱ्यापेक्षा काय अधिक रुंद आहे. ठीक आहे. हे स्टेटमेंट जे एकदा आलेलं आहे परीक्षेला. ठीक आहे. कॉन्टिनेंटल शेल्फ. ठीक आहे. कॉन्टिनेंटल शेल्फ महासागराचा सर्वात उथळ भाग असतो. राईट करा. राईट. हा भाग काय असतो? उथळ भाग असतो.
ठीक आहे. मग आता इथं जे आहे की हीच जोडी काय बरोबर आहे. खोल समुद्रातील मैदान डीप सी प्लेन महासागराचा सर्वात खोल भाग असतो. तर काय राईट आहे का रॉंग आहे? सर्वात खोल भाग जे समुद्राचा कोणता असतो? ट्रेंच असते ना, गर्त असते, प्लेन थोडी असते, गर्त असते. सर्वात डीपेस्ट पॉईंट कोणता आहे? मरियाना ट्रेंच. ठीक आहे, मरियाना ट्रेंच. त्याच्यावर मागच्या खूप डीप प्रश्न होता. हा प्रश्न का सेट केला? मागचे 3 वर्षाचे पेपर जे असतात ना, हे बघा मागचे 3 वर्षाचे पेपर पहिल्या वर्षी ए आलं, नंतर काय आलं असते बी, नंतर काय आलं असते सी. आता कोणाचा अभ्यास केला पाहिजे? टी आणि ई चा अभ्यास केला पाहिजे. टी आणि ई चा. कारण की समोरचे जे ऑनरेबल प्रोफेसर असेल ते जेव्हा पेपर सेट करतात तर त्यांना इन्स्ट्रक्शन असते की लिमिटच्या बाहेर जाऊ नका. मग ते लिमिट सेट करून टाकतात. मग तेवढ्या वर्षीचे प्रश्न काय करतात? पाहून घेतात त्या वर्षी कसे प्रश्न आले, काय आले, त्या अंदाजाने काय करतात मग समोर प्रश्न टाकतात. मग आता ॲग्रो इकॉलॉजिकल रिजन्स पाहूनच गेला लागते आणि यावरची प्रश्न आला तर तो तुमचा तो पॉईंट काय झाला पाहिजे? बरोबर असला पाहिजे. ठीक आहे. असं हे स्टेटमेंट काय रॉंग. ॲट ऑल फ्लॅट टॉप सी माउंट. ठीक आहे, फ्लॅट टॉप सी माउंट हे जे आहे बघा आता हे राईट आहे का रॉंग आहे? ठीक आहे. कोरल रिफ्स बघा ॲट ऑल आपण पाहिलं होतं की जे आहे प्रवाळ भित्तिका. प्रवाळ भित्तिका कोरल रिफ्स तर 3 प्रकारच्या. एक आहे फ्रिंजिंग रिफ, म्हणजे समजा हा किनारा आहे आणि इथंच लागून असेल विदाऊट गॅप, इथंच जे आहे कॅल्शियम कार्बोनेटचं काय स्ट्रक्चर तयार झालं, हे काय झालं फ्रिंजिंग. ठीक आहे. आणि गॅप नंतर थोड्या बहुत अंतरावर जर असेल तर याला काय म्हणतो? बॅरियर रिफ. आणि जर समजा असा हॉर्सशू सारखा असा जर शेप होऊन तयार होत असेल दूर अंतरानंतर याला काय म्हणतो आपण? ॲटॉल्स. याला काय म्हणतो? ॲटॉल्स. ॲटॉल म्हणजे जे आहे कोरल रिफचं एक स्ट्रक्चर ॲटॉल्स. तर ॲटॉल जे असतात ते कुठे असतात की त्याला फ्लॅट जे आहे बॉटम पाहिजे, जास्त डेप्थ नाही पाहिजे. कोरल रिफ्स आपण पाहिल्या होत्या. कोरल रिफ्स जे आहे ईस्टर्न कोस्टला आहे का वेस्टर्न कोस्टला आहे? भारताच्या ईस्टर्न कोस्टला आहे का वेस्टर्न कोस्टला आहे? दोन्ही कोस्टला आहे. वेस्टर्न कोस्टला काय जास्त, दोन्ही कोस्टला कुठे गेले तर काय किनाऱ्याला दिसते. पण वेस्टर्न कोस्टला काय जास्त. कोणता गल्फ आहे जिथं कोरल रिफ्स नाही आहे? कोणता गल्फ आहे? दिस इज इंडिया. हा जे आहे ठीक आहे कुठं? खंबा. खंबाच्या आखातामध्ये कोरल रिफ्स नाही आहे. अंदमान निकोबार मध्ये आहे का? आहे. आता बघा कुठेही असेल तर जे आहे कोणत्या रिफ आहे? फ्रिंजिंग रिफ आहे. कोणत्या रिफ आहे? फ्रिंजिंग रिफ आहे. फक्त लक्षद्वीप आणि मालदीव हे कोणत्या? ॲटॉल्स आहे. ठीक आहे, कोणत्या? ॲटॉल्स. हे कॅल्शियम कार्बोनेटचे आहे. लक्षद्वीप का महत्वाचं आहे? कारण लक्षद्वीप हे वेगळंच स्ट्रक्चर आहे. एक तर पूर्ण जे आहे कॅल्शियम कार्बोनेट आहे. सॉइलचे इश्यू आहे म्हणून ॲग्रिकल्चर होत नाही. पूर्ण कशावर अवलंबून आहे? टुरिझमवर. इस्लामिक पॉप्युलेशन जे आहे किती पर्सेंट आहे? मोर दॅन 95% काय इस्लाम पॉप्युलेशन आहे. आणि लिटरसी किती आहे? मोर दॅन 93% काय लिटरसी आहे. ठीक आहे. लक्षद्वीप वेगळंच आहे. अंदमान निकोबार कोणतं बेट आहे? ज्वालामुखीचं बेट आहे. कोणतं आहे? ज्वालामुखी, लावा. ठीक आहे, असं लक्षात घ्या. मग इथं जे आहे हा पॉईंट काय महत्वाचा आहे. मग इथं जे आहे ॲटॉल हे फ्लॅट टॉप सी माउंट. आता हा जो समुद्र असतो ना समुद्र, आणि हे समजा पाणी आहे, ठीक आहे पाणी आहे, अशी पाण्याची लेवल आहे, तर याच्या आत ज्या ना असे जे आहे काय असतात ते आहे पर्वत असतात असे. सॉरी, हे ज्या ना असे 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 सी माउंट असतात. सी माउंट तशी समुद्रात पाण्याच्या वर नाही आले. ठीक आहे. तर हे जे आहे हे फ्लॅट टॉप असतात. ठीक आहे. काही सी माउंट असतात तर काही काय असतात गुयाट्स असतात. ठीक आहे. समुद्रातले जे आहे माउंटेन्स. ठीक आहे. असं म्हणून जे आहे हे जे आहे काय झालं रॉंग. ॲटॉलचं जे वरचा जो सरफेस असते ॲटॉलचं वरचा टॉप हा फ्लॅट असते का डिप्रेशन असते? डिप्रेशन असते. डिप्रेशन मध्ये हे जो लेक तयार होते या लेकला काय म्हणतो आपण? लगून लेक. त्या लेकला काय म्हणतो आपण? लगून लेक. लगून लेक यालाही म्हणतो. आणि लगून लेक जे आहे तर जे वेंबनाद आहे, इथं वेंबनाद आहे तर इथं असं सागरी लाटांच्या जे आहे ते आहे मुळे ते असं पूर्ण जे एक हे तयार होते. कोणतं? ठीक आहे. तर इथं जे वेंबनाद लेक आहे हा सुद्धा कोणता लेक आहे? लगून लेक. कोणता लेक आहे? लगून लेक. मग लगून लेक इथे तयार होते तर लगून लेक कोरल रिफ्स मध्ये सुद्धा काय होते? तयार होते. ठीक आहे. मग मला एक सांगा बरं की समजा ज्वालामुखी झाला आणि ज्वालामुखीचा उद्रेक तर टॉपला जे आहे टॉपला वरचं काय होते? असं टॉप असते समजा आणि असं ज्वालामुखीचा उद्रेक आणि इथून लावा काय होत आहे? बाहेर पडत आहे.
आणि तो लावा बंद झाला तर वरचा टॉप जे असते लावाचा काय होते असा डिप्रेशन येते आणि याच्यात पाणी पडलं की कोणता लेक तयार होते क्रॅटर लेक कोणता लेक तयार होते क्रॅटर लेक ठीक आहे लक्षात घे बघा क्रॅटर लेक पहिली पॉईंट लक्षात घ्या क्रॅटर लेक ठीक आहे आणि हा क्रॅटर लेक जे आहे खूप मोठा झाला आणि समजा हे वरचं पूर्ण एरिया काय झाला आता खालचा जो पाईप असतो तो काय असतो एमटी असते मग तो जे आहे पूर्ण हे खाली खचला हा पूर्ण भाग काय झाला खाली खचला आणि एक मोठं डिप्रेशन तयार झालं मोठा लेक तयार झाला त्या लेकला काय म्हणतात क्रॅटर लेक लहान असतो त्याचा तो खाली पडला पूर्ण स्ट्रक्चर आणि एक मोठा लेक तयार झाला त्या लेकला काय म्हणतो व्हॉल्कॅनिक जे आहे आपण पाहिलं होतं ज्वालामुखीचे भूरूपे आंतर आणि बाह्य हे बाह्य भूरूपामध्ये येतं एक लेख पाहिला होता ज्वालामुखीचे बाह्य भूरूपे कॅल्डेरा लेक राईट कोणता लेक आहे कॅल्डेरा लेक मग क्रॅटर लेक लहान असतो कॅल्डेरा लेक काय असतो मोठा वरचं पूर्ण छत खाली पडलं तर काय झालं कॅल्डेरा ठीक आहे असा भाग आहे म्हणजे जे आहे किती जोड्या बरोबर आहे याच्यात किती जोड्या फक्त एक जोडी काय बरोबर आहे फक्त एक जोडी ए याचं काय असेल आन्सर असेल ठीक आहे हे मी याच्यासाठी पॅटर्न टाकत आहे की काही सांगता येत नाही एमपीसीने डायरेक्ट जर समजा तसं विचारलं तर मग काही सांगता येते ना एमपीसी जर असं एक जोडी दोन जोडी तर वेळेवर मग विचार करायचं काम नाही पडलं पाहिजे ठीक आहे हे काय पाहिजे उत्तर कसं टिक करायचं असा प्रॉब्लेम नाही आला पाहिजे ठीक आहे आता राज्यसेवा जर युपीएससी झाली 2-4 गोष्टी घेऊ शकते ते का घेते माहिती का हे असा पॅटर्न का आला हे असं मध्यंतरी काय झालं लोकांनी जे आहे की ठोकळे तुक्के ठीक आहे करा म्हणजे ट्रिक्स असे लेक्चर एवढे सुरू केले असं निर्माण व्हायला लागलं की अभ्यास न करताच युपीएससी एमपीएससी काय होते टिकते ते तसं नाही होत तसं नसते थोडी फार मदत होते पण एवढी नसते होत नेक्स्ट जे आहे क्वेश्चन कोणता आहे क्वेश्चन नंबर 53 इंडस रिव्हरवर जे आहे क्वेश्चन आहे की इंडस रिव्हर संबंधी तिचा उगम जे आहे तिबेट प्रदेशातील कैलास पर्वत रांगेमध्ये होतो हे स्टेटमेंट काय बरोबर आहे आता इथं जे आहे ते जे आहे छान आहे बिलकुल हे भारत जे आहे भारताने चायनावर क्लेम करायला पाहिजे कैलास सरोवर आहे मान सरोवर आहे राकस सरोवर आहे ठीक आहे अशा रेंजेस आहे ठीक आहे आणि इकडे जी रिव्हर जाते ही कोणती आहे इंडस इकडे जी रिव्हर जाते ती कोणती आहे टँगपो किंवा ब्रह्मपुत्रा टँगपो आणि जे आहे इथून खाली जी रिव्हर जाते तर ही कोणती आहे सतलज कोणती आहे सतलज ठीक आहे असं पूर्ण इथून काय होतंय अपोजिट आहे हे हिमालयन रिव्हर्स आहे कोणत्या रिव्हर्स आहे हिमालयन रिव्हर्स कोणत्या रिव्हर्स आहे यंग रिव्हर्स ठीक आहे आपण बघितलं होतं हिमालयातल्या नद्या कशा युवा अवस्थेत आढळतात ठीक आहे दुसरं हिमालयातल्या नद्या कोणत्या पूर्वोत्पाद नद्या अँटीसिडंट रिव्हर म्हणतात हिमालय पहिले का हिमालयातल्या रिव्हर पहिले म्हणजे अँटीसिडंट रिव्हर म्हणतात आणि तिसरं काय बोलतो हे जे आहे सिक्वेंट रिव्हर आहे का इनसिक्वेंट रिव्हर आहे स्वभावभूत नद्या आहे का अस्वभावभूत नद्या इनसिक्वेंट रिव्हर्स ठीक आहे मग ह्या कोणत्या रिव्हर्स आहे यंग आहे अँटीसिडंट म्हणजे पूर्वोत्पाद आणि इनसिक्वेंट रिव्हर आहे बघा ना हे इनसिक्वेंट म्हणजे काय इकडे स्लोप आहे हे इकडे चालली मग या इंडस नाही इकडेच यायला पाहिजे होतं ठीक आहे स्लोप पूर्वेकडे आणि नदी पश्चिमेकडे बिलकुल जे आहे एमपीएससी बिहेवियर आहे ते म्हणजे नदीचे जे आहे चांगले पॉईंट विचारा तर ते कोणते पॉईंट विचारते स्पर्धा परीक्षा म्हणजे काय स्पर्धा परीक्षा नाही उतार इकडे असेल नदी इकडे जात असेल तर ब्रह्मपुत्रा म्हणजे स्पर्धा परीक्षा नाही आहे कोण आहे इंडस ठीक आहे काय इंडस हे असे पॉईंट काढता आले पाहिजे अभ्यास करताना म्हणजे रिव्हिजन म्हणजे जे अंडरलाईन केलेले पॉईंट आहे ते पुन्हा वाचणे एवढंच नसते कोणते पॉईंट जे आहे असे अस्वभावभूत आहे म्हणजे अपवादात्मक आहे काहीतरी वेगळंच आहे खारट पाणी गोड लागते असं कोण म्हटलं तर नाही मग पहा लागते खारट पाणी खारट लागते गोड पाणी गोड लागते असे प्रश्न नाही आहेत कोणी म्हटलं गोड पाणी आहे पण खारट लागते का लागते मग असं ठीक आहे हे असते रिव्हिजन म्हणजे हे असते ठीक आहे म्हणजे असं नाही की तेवढंच फक्त अंडरलाईन केले तेवढेच पॉईंट पाहत असतात ते शोधून ठेवावं लागते हे स्टेटमेंट काय बरोबर सिंधू नदीच्या ज्या आहे भारतातील एकूण 5 राज्य व 2 केंद्रशासित प्रदेश आढळते किती राज्य सिंधूच्या खोऱ्यात जम्मू काश्मीर आहे हिमाचल प्रदेश आहे उत्तराखंड आहे पंजाब आहे हरियाणा आहे किती झाले 5च्या वर झाले आता जे आहे इथं 5 राज्य जे आहे तर हे येणार नाही कारण की का
जम्मू काश्मीर आता काय झालं, 2 UT झाल्या. ठीक आहे, 2 UT, तर 2 केंद्रशासित प्रदेश येते, पण चंदीगड येते का? चंदीगड, ठीक आहे, चंदीगड जे आहे सतलज नदीच्या खोऱ्यात येतं. ठीक आहे, त्यामुळे जे आहे हा एक स्टेटमेंट रॉंग. गिलगिट, द्रास आणि हुंजा या त्यांच्या उजव्या किनारी उपनद्या आहेत. हे न्यूज मध्ये होत्या नद्या. गिलगिट, द्रास नद्या काय पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीरच्या भागात आहे, त्याच्या काय उजव्या उपनद्या. मग इंडसच्या उजव्या उपनद्या जेव्हा न्यूज मध्ये असते तेव्हा परीक्षेला काय असते, प्रश्न मोस्टली असते. ठीक आहे, इंडस रिव्हर वॉटर ट्रिटी जेव्हा न्यूज मध्ये होती तेव्हा लगेच परीक्षेला काय होता, रिव्हरवर प्रश्न होता. म्हणून जे आहे हे उजव्या नद्या काय करा, पाठ करा. ठीक आहे, हा हे झालं हे 1 आणि 3. कोणतं आहे बी स्टेटमेंट काय बरोबर आहे. म्हणजे हे 100% जर एखादा क्वेश्चन माहित असलं की हे स्टेटमेंट 100% राईट आहे, तर मग बाकी इव्हन ज्याच्यामध्ये नाही ते काय होते मग कॅन्सल करून टाकायचं. म्हणजे हळूहळू जे टेन्शन काय करायचं, कमी करायचं. म्हणजे एक स्टेटमेंट पाहिलं की लगेच खाली यायचं. हे असं नाही करत बसायचं, हे बरोबर आणि हे चूक आणि हे बरोबर हे चूक, असं नाही करायचं. एक स्टेटमेंट भेटलं आणि ते बरोबर आहे असं समजलं की लगेच खाली यायचं, एलिमिनेट करायचं. म्हणजे जे काय होत असते की चारही ऑप्शनवर एकाच वेळेस विचार करणं म्हणजे 25-25% एनर्जी प्रत्येकावर इन्व्हेस्ट करणं असतं. एका वेळी पूर्ण एनर्जी कशावर असली पाहिजे, एकाच ऑप्शनवर. पटकन समजते त्यात रॉंग काय, पटकन समजते असं असतं. ठीक आहे, त्याचं उत्तर काय असेल, बी स्टेटमेंट. आता जे आहे मला यावर्षी जे आहे थोडंसं आर्टिक काउन्सिल जे आहे वाचणं काय गरजेचं आहे. ठीक आहे, हे आर्टिक सर्कल, आर्टिक सर्कल हा पहिले भाग समजला पाहिजे की समजा ही पृथ्वी आहे, हा आर्टिक सर्कल आहे, तर आर्टिक सर्कल किती आहे, 6.66 डिग्री नॉर्थ. ठीक आहे, हा आर्टिक सर्कल आणि इकडे हा कोणता आहे, अंटार्क्टिका सर्कल. हा आर्टिक सर्कल ज्या देशामधून जातो, लक्षात घ्या, हा आर्टिक सर्कल ज्या देशामधून जातो तर तो किती देशामधून जातो, 8 देशामधून. ते म्हणतो 8 देशामधून. आणि या 8 देशांनी एक संस्था स्थापन केलेली आहे, त्याचं नाव आहे आर्टिक काउन्सिल किंवा परिषद. आर्टिक काउन्सिल किंवा परिषद. आणि या 8 मध्ये जे आहे तर जे आहे तर USA येतो, कॅनडा येतो, रशिया येतो, डेन्मार्क येतो. ठीक आहे, स्वीडन येतो, हे सर्व देश येते. UK येत नाही याच्यात, लक्षात ठेवायचं, UK येत नाही. UK, फ्रान्स, जर्मनी वगैरे ते काही ते खाली येतात, ते येत नाहीत, कारण की UK मधून आर्टिक सर्कल जात नाही. ठीक आहे, इथं आर्टिक सर्कलच्या आत खोलवर या नॉर्वेजियन द्वीपसमूह, नॉर्वे येतो का याच्यात, नॉर्वे येतो, स्वीडन येते, नॉर्वे येते, फिनलँड येते, डेन्मार्क येते, सर्व येते, USA, कॅनडा, रशिया येते. कारण की इथला बर्फ काय होत आहे वितळत आहे. त्यामुळे जे आहे आर्टिक सर्कल नेहमी न्यूज कॉन्सिल न्यूज मध्ये असते. परीक्षेला हे प्रश्न येऊ शकते की आर्टिक सर्कल कशाला म्हणतात, कारण की आर्टिक सर्कल हा भाग जे आहे ना थंड भाग आहे, परंतु आजकाल जे आहे मागचे 2 वर्ष काय होत होतो तर हिटिंग खूप होत आहे, टेम्परेचर काय होत आहे वाढत आहे. असं इथं ज्या या नॉर्वेजियन द्वीपसमूह जगातील सर्वात उत्तरेकडील कायमस्वरूपी वस्तीचे घर आहे. अलीकडेच हे पृथ्वीवरील सर्वात जलद तापमान वाढीचे ठिकाण म्हणून ज्या बातम्यामध्ये काय झाले, न्यूज मध्ये होते, सर्वात जास्त तापमान. सामरिक दृष्ट्या ते एक महत्वाचे भू राजकीय स्थान, जिओ पॉलिटिकल पोझिशन देखील आहे, कारण ते उथळ बॅरेंट समुद्रापासून, ठीक आहे, इकडे कोणता समुद्र आहे ज्यावर बॅरेंट समुद्रापासून खोल उत्तर अटलांटिक पर्यंतचे प्रवेशद्वार नियंत्रित करते. यापैकी ते कोणते ठिकाण आहे. स्वालबर्ड शब्द जे आहे कुठेही दिसला तर काय करायचा, टिक करायचा. तर कोणतं असते, स्वालबर्ड आयलंड. कोणतं आयलंड असते, स्वालबर्ड. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5, भूगर्भीय टाइम झोन, जिओलॉजिकल टाइम स्केल. ठीक आहे, याच्यावर खूपच प्रश्न आहेत राज्यसभेला, म्हणून एनसीईआरटी मध्ये जिओलॉजिकल टाइम स्केल हे जे आहे कन्सेप्ट आपण रिव्हिजन करू नंतर. ठीक आहे, तर प्रोटेरोझोइक, आर्कियन व हेडियन आहेत. ठीक आहे, पहिला कोणता आहे तर जे आहे कोणता, आर्कियन, हेडन आणि दुसरं प्रोटेरोझोइक. तर हे काय आहे, हे काय आहे, युअन्स. ठीक आहे, काय युअन्स. जिओलॉजिकल टाइम स्केल मध्ये जे आपण कशामध्ये डिवाइड केलं होतं की पहिले कोण येते, इव्हान्स. इव्हान्स मध्ये काय येते, इरा. इरा मध्ये काय येते, पिरियड. आणि पिरियड मध्ये काय येते, इपो. ठीक आहे, म्हणजे समजा दख्खनचा पठार कधी तयार झाला असं जर घेतलं आपण, ठीक आहे, तर इव्हान्स कोणता असेल, इव्हान्स प्रोटेरोझोइक असेल. इव्हान कोणता असेल, प्रोटेरोझोइक. इरा कोणता असते, मेसोझोइक. इरा कोणता असेल,
मेसोझाईक. पिरियड कोणता असेल? सेकंडरी. आणि इपो कोणता असेल? क्रेटॅशियस. कोणता पिरियड असेल? क्रेटॅशियस. ठीक आहे, असं. मग क्रेटॅशियस हा काय पिरियड आहे. ठीक आहे सर. क्रेटॅशियस हा काय? इपो आहे. इपो. ठीक आहे. मग एखाद्या होऊ शकते की दख्खनचं पठार कधी तयार झालं? दख्खनचं पठार कधी तयार झालं? क्रेटॅशियस पिरियड पासून मध्ये काय झालं? तयार झालं. परंतु आजपासून जे आहे किती मिलियन इयर्स अगोदर पासून तयार झालं? 110 ते 120 मिलियन इयर्स पासून त्याची निर्मिती काय झाली? सुरू झाली. आणि हिमालय जर आला तर हिमालयामध्ये किती टिक करायचं? 70 मिलियन इयर्स. हिमालयामध्ये 70 मिलियन इयर्स. तुम्हाला बरोबर म्हटलं की जे आहे साधारणतः 120 ते 70 मिलियन इयर्स. कारण की जे दख्खनचं पठार जेव्हा तयार झालं, जेव्हा उद्रेक सुरू झाले, तेव्हा असे एक असे 29 उद्रेक झाले. हे सुरू होत असताना कुठपर्यंत चालले? हिमालय दख्खनचं पठार निर्मिती जी आहे संपायला लागली तर तिकडे हिमालय काय झाला? तयार होणं सुरू झालं. सर्वात पहिले बृहत हिमालय म्हणजे ग्रेटर हिमालय, त्यानंतर मग दुसरा आणि त्यानंतर तिसरा, असं. आता लक्षात घ्या, हिमालय जेव्हा तयार झालं त्याच्या अगोदर दख्खनचं पठार तयार झालं. आणि हिमालय जेव्हा तयार होणं सुरू होतं, पहिला हिमालय वर आला, नंतर दुसरा आला, नंतर तिसरा आला, यावेळेस कोणतं पठार तयार झालं? हिमालय निर्मिती जेव्हा सुरू होती तृतीय काळात जे आहे ज्वालामुखीचे उद्रेक झाले आणि जे आहे पठार तयार झालं. 3 पायऱ्या त्या पठारावर दिसतात. वरचा, नंतर खालचा, नंतर खालचा. छोटा नागपूर पठार. ज्वालामुखीचा उद्रेक कुठे दिसते? छोटा नागपूर पठार इथं सुद्धा दिसतंय. ठीक आहे, लक्षात ठेव. चला, डोंट बी जजमेंटल. स्वतःबद्दल जजमेंटल होऊ नका. अभ्यासाची क्वालिटी वाढवा, रिव्हिजन वाढवा, वेळेवर सर्व डोकं चालते त्याची काळजी करायची नाही. आपत्ती व्यवस्थापनाच्या संदर्भात अलीकडेच बातम्यामध्ये दिसणारे एक जे आहे, जेव्हा आपल्याकडे जे आहे सायक्लॉन्स आले, तेव्हा जे आहे सायक्लॉन मोजण्यासाठी एक यंत्र होतं, ते न्यूज मध्ये होतं. ठीक आहे, कोणतं? टेक्निक. ड्वारॅक टेक्निक. तर कोणासाठी आहे? चक्रीवादळाच्या तीव्रतेचा अंदाज लावणे. ठीक आहे, चक्रीवादळाच्या तीव्रतेचा अंदाज लावणे. ठीक आहे. आणि चक्रीवादळाचा जेव्हा अंदाज लावतो तेव्हा वाऱ्याचा वेग काय केला जातो? मोजला जातो. आणि वाऱ्याचा वेग त्या स्केलला मोजला जातो. किंवा चक्रीवादळाची तीव्रता आणखी एक स्केल असते. कोणती? वाऱ्याचा वेग मोजण्यासाठी ब्यूफोर्ड स्केल. काय कोणती असते? ब्यूफोर्ड. ठीक आहे, असं. नेक्स्ट, सरगॅसो सी हा महासागराचा एक विस्तीर्ण भाग आहे ज्याचे नाव सरगॅसम नावाच्या मुक्त तरंग समुद्र शेवाळापासून बनलेले आहे. ठीक आहे. खालीलपैकी कोणत्या प्रवाहाने हे बनलेले आहे? आपण आता बघितलं की जे आहे की अटलांटिक महासागर जो पाहला, हा उत्तर अटलांटिक आणि हा दक्षिण अटलांटिक महासागर जर पाहला, त्याच्यामध्ये जे आहे की जे सागरी प्रवाह पाहिले होते आपण, ओशियन करंट्स, तर हे जे आहे कोणता करंट आहे? नॉर्थ इक्वेटोरियल करंट. हा कोणता आहे? साऊथ इक्वेटोरियल करंट. ठीक आहे, हा काय? साऊथ इक्वेटोरियल करंट. परफेक्ट सांगा आता, एकदम परफेक्ट. ठीक आहे. हा करंट जे आहे कोणता आहे? कोणता आहे? काउंटर इक्वेटोरियल करंट. ठीक आहे. आणि हा जे आहे हे कोणतं जे आहे एरिया? हा दक्षिण अमेरिका. काय? दक्षिण अमेरिका. ठीक आहे. हा कोणता आहे? काउंटर इक्वेटोरियल करंट. कारण की हे सर्व पाणी इकडे जाते. ठीक आहे. आता पृथ्वीवर बघा, हा एक प्रश्न परीक्षा लिहू शकतो, हे सर्वच्या सर्व पाणी इकडे जाते, तर का जाते? व्हेरी गुड. पहिलं का नाही? पहिलं कारण आहे पृथ्वी पश्चिमेकडून काय फिरते? पूर्वेकडे फिरते. पृथ्वी पश्चिमेकडून काय फिरते? पूर्वेकडे फिरते. म्हणून याला जे आहे कोणता फोर्स तयार होतो? कोरोलिस फोर्स. पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते म्हणून कोणता फोर्स तयार होतो? कोरोलिस फोर्स. आणि कोरोलिस फोर्स जे आहे तर व्यापारी वारे इकडचे आणि इकडचे हे व्यापारी वारे आहे. हे उत्तर गोलार्धातले आणि हे दक्षिण गोलार्धातले. हे कोणत्या साईडला असतात? राईट हँड साईड. आणि हे कोणत्या साईडला असतात? लेफ्ट हँड साईड. तर हे ज्यांना हे सर्व पाणी इकडे का जाते? तर पहिलं कारण आहे पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. आणि नंबर 2, एवढं पाणी इकडे कोण ढकलते? तर सोबत कोण मदत करते? वारे.
हे दोन्ही वारे काय करतात, असे वाहतात, तर ते पाणी काय करतात, इकडे समोर ढकलतात. पाणी काय होतात, समोर ढकलतात. आणि हे सर्व पाणी जेव्हा इकडे येते तर इकडचं पाणी काय होते, वाढते. त्यामुळे काही पाणी काय होते, वापस जाते. हे पाणी हे ह्या जो काउंटर इक्वेटोरियल करंट आहे हा हा याची ओरिजिन कोणामुळे होते, ठीक आहे. हे काउंटर इक्वेटोरियल कोणामुळे होते, कारण इथं पाण्याची लेवल काय होते, वाढते. ठीक आहे. पाणी साचते तिथं आणि पाण्याची लेवल काय, आपण सर्व पाणी तिकडे फेकलं काही तर पाणी काय होईल, परत यायला लागेल ना. तर पायलिंग अप ऑफ वॉटर असा इंग्लिश शब्द इथं, पायलिंग अप ऑफ वॉटर. पाणी खूप साचते म्हणून काही पाणी काय होते, परत येते. ठीक आहे. त्याला म्हणतात काउंटर इक्वेटोरियल करंट. ठीक आहे. हा पॉईंट इथे लक्षात घ्या. हा प्रश्न परीक्षेला येऊ शकतो. ठीक आहे. आता जे आहे व्यवस्थित सांगा आता. ठीक आहे. तुम्हाला प्रश्न जर आला हे नॉर्थ इक्वेटोरियल करंट साऊथ इक्वेटोरियल करंट कशामुळे तयार होते, पृथ्वीचं फिरणं. नंबर 2 व्यापारी वारे, उत्तर आणि दक्षिण सर्व वारे काय करतात, ढकलतात. कारण की करंट तयार होत असताना वाऱ्यामुळे सुद्धा करंट काय होते, तयार होते. आता मला एक सांगा, हे काउंटर इक्वेटोरियल करंट ज्या इकडे खाली यायला लागला याला कोणता करंट म्हणतात. हा काउंटर इक्वेटोरियल करंट जे आहे खाली आला. आता काउंटर इक्वेटोरियल हा गरम आहे का थंड आहे, उष्ण सागरी प्रवाह. हा खाली यायला लागला तर या करंटचं नाव काय. जो सांगेल त्याला जे आहे डेरिमिल सिल्क, त्या करंटचं नाव सांगा. हा जे आहे काउंटर इक्वेटोरियल करंट आहे आणि जे आहे तो खाली येतो, या करंटला काय म्हणतात. खाली आला तो गरम आहे, उष्णता वाढते. एल निनो करंट. त्याला कोणता करंट म्हणतात, एल निनो. कोणी सांगितलं पहिले, डेरिमिल सिल्क. उद्याच्या रिव्हिजनला जे आहे मिळेल तुम्हाला. ठीक आहे. एल निनो त्याला कोणता म्हणतात, एल निनो. आणि हा कोणता करंट आहे, हम्बोल्ट. हा थंड आहे. हा जेव्हा असतो तेव्हा हा वीक होतो आणि हा जेव्हा नसतो तेव्हा हा काय होतो, स्ट्रॉंग होतो. पेरू किनारा हा कोणता देश आहे, पेरू. आणि हा कोणता आहे, चिली. तर पेरूच्या किनाऱ्यालगत कोण आहे, एल निनो. आणि चिलीच्या किनाऱ्यालगत कोण आहे, हम्बोल्ट. ठीक आहे. मग वाळवंट कुठे आहे, पेरू का चिलीत. हे कोणता वाळवंट आहे, अॅटाकामा वाळवंट. कोणत्या थंड सागरी प्रवाहामुळे अॅटाकामा वाळवंट आहे, हम्बोल्ट किंवा पेरू. हम्बोल्ट किंवा पेरू. ठीक आहे. असं. ठीक आहे. मग इथं जे आहे लक्षात घ्या. मग आता इथं जे आहे लक्षात घ्या. आता आपलं काय म्हणणं आहे, प्रश्न कशावर आहे, सर गॅसोसी. तर आता इथं जे आहे लक्षात घ्या. ठीक आहे. लिहून घ्या पटकन, लिहून घ्या. ठीक आहे. आता जे आहे राज्यसेवा प्रिलिम होईपर्यंत मी सर्व दुखत्या नसेवरच बोट ठेवणार आहे. त्यामुळे फक्त जजमेंटल व्हायचं नाही, आपला स्कोर मोजायचा नाही, काही लोड घ्यायचं नाही. कारण रिझल्टची जी गोष्ट असते ते लय काय असते, भयानक असते. त्यासाठी कष्ट काय लागते, जास्त लागते. ठीक आहे. आता बघा, एक लक्षात घ्या. आता जे आहे हा नॉर्थ इक्वेटोरियल करंट जे आहे वर गेला. ठीक आहे. हा जे आता बघा, आता दिस इज व्हॉट. आता जर समजा आपण जर बघितलं तर हे आफ्रिका आणि इकडे दक्षिण अमेरिका आहे, ही दक्षिण अमेरिका आहे. आणि इकडे जे आहे कोण आहे, जे आहे हा इकडे भाग आहे समजा. आता हा जो करंट आहे हा नॉर्थ इक्वेटोरियल करंट आहे. कोणता, नॉर्थ. हा असा गेला की इकडे मेक्सिको मध्ये घुसतो, त्याला काय म्हणतात, फ्लोरिडा. फ्लोरिडा थोडा समोर गेला त्याला काय म्हणतात, गल्फ स्ट्रीम. आणि आणखी असा इकडे गेला त्याला म्हणतात नॉर्थ अटलांटिक ड्रिफ्ट. आणि पुन्हा मग इकडे येतो. हा कोणता आहे, व्हेरी गुड. हा कोणता करंट आहे, कॅनरी. कॅनरी थंड आहे का उष्ण आहे, थंड. मग हे सारखं असं फिरत राहते, हे गायरल काय होते, असं फिरत राहते. मग हे असं कंटिन्यू फिरत राहते. कोणती गोष्ट, पाणी जर असं कंटिन्यू फिरत असेल तर मधातलं पाणी काय होते, शांत असते. हे शांत पाणी असते. पाणी स्थिर असेल का अस्थिर, स्थिर असते. जेव्हा मिक्सरमध्ये एखादी गोष्ट फिरवली तर सेंटर काय असते, स्थिर. एखादा सायक्लॉन, हवा वेगानं फिरते पण सायक्लॉनचं सेंटर काय असते, आय ऑफ सायक्लॉन एकदम शांत असते. काय असते, शांत. ठीक आहे. आता जे आहे मला एक शांतपणे उत्तर द्या. सायक्लॉनच्या सेंटरमध्ये आहे मी. ठीक आहे. सायक्लॉनच्या सेंटरमध्ये. तर डोक्यावर पाऊस जे आहे धो धो पडेल, मुसळधार पडेल,
रिमझिम बारिश होईल. रिमझिम बारिश, ऍब्सोल्युटली राईट. ठीक आहे. आता जेव्हा मी सायक्लॉनच्या सेंटरलाच आहे, सेंटरलाच आय ऑफ सायक्लॉन म्हणतो, तेव्हा ज्या हवा माझ्या डोक्यावर वरून खाली पडेल का खालून वर जाईल, काय होईल सांगा. ठीक आहे. नाही, एमपीएससी वर जे आहे विश्वास ठेवायचा नाही. आय ऑफ सायक्लॉन आहे, मध्ये सेंटर मध्ये उभा आहे, तर जे आहे हवा जे आहे, वारे जे आहे, वरून खाली येईल का खालून वर येईल, वरून खाली येईल आणि बाजूला खालून वर जाईल, हे असं असते. ठीक आहे. सेंटरला काय असते, वरून खाली येते. आता तिसरा प्रश्न सांगा, सायक्लॉनच्या सेंटरला ढगांचे प्रमाण अत्यंत जे आहे घनदाट असते. रॉंग. ढगांचं प्रमाण काय असते, कमी असते. का हवा वरून काय असते खाली, आणि गरम हवेमुळे ढग काय होतात कमी, आणि सेंटरच्या बाजूला जे आहे ढग काय असतात काळे घनदाट. सायक्लॉन मध्ये जे आहे मुसळधार पाऊस ज्या ढगांपासून पडतो त्या ढगांचं नाव काय, क्युम्युलो निंबस. ओके, ते ज्या लक्षात घ्या. शांत पाणी काय होते, स्टेबल होते, मग इथं क्षारता सुद्धा वाढते, आणि हे पाणी फिरत राहते, मिक्स होते. हे पाणी काही मिक्स होत नाही कशामध्ये, त्यामुळे इथं जी क्षारता असते, सॅलिनिटी, ती काय असते जास्त, आणि इथं जे आहे पाणी काय असते थंड, त्यामुळे इथं जे आहे निळे हिरवे शेवाळ, ब्ल्यू ग्रीन अल्गी काय होते तयार होते. म्हणून जे आहे याला याला सी ओन ओशन, समुद्रात समुद्र म्हणजे महासागरात समुद्र, सी इन ओशन, तर सरगॅसो सी. यावर मग सरगॅसो सी कोणकोणते करंट आहे, गल्फ आहे, नॉर्थ अटलांटिक ड्रिफ्ट, कॅनरी करंट, बेंग्युला येते का त्यामध्ये, नाही येत. बेंगुला नाही येत. बेंगुला म्हणजे कोणता आहे उत्तर, ए. क्वेश्चन नंबर आहे 57, ए उत्तर आहे. ठीक आहे, लक्षात घ्या. नेक्स्ट जे आहे खालीलपैकी कोणत्या नद्या भारतात उगम पावत नाही, कोणत्या नद्या उगम पावत नाही, काय कोणत्या, सतलज आहे का, सतलज बाहेर. ठीक आहे, सतलज जे आहे तर असं जे आहे सतलज बाहेरून येते, कैलास पर्वत, मानसरोवर. ठीक आहे, आणि इथं जेव्हा हिमाचल प्रदेशमध्ये जेव्हा एंट्री करते तर कोणत्या राज्यात एंट्री करते, ते हिमाचल प्रदेश. आणि कोणत्या खिंडीतून एंट्री करते, कोणती खिंड आहे ते, चिपकीला. सतलज भारतात जी एंट्री करते तर कोणत्या खिंडीतून एंट्री करते, चिपकीला, आणि राज्य कोणतं, हिमाचल प्रदेश. ठीक आहे, हिमाचल प्रदेश. कारण हे सर्व न्यूज मध्ये असते की नाही, ह्या गोष्टी लक्षात राहतात, ते विचारायची इच्छा काय असते जास्त, म्हणून तो प्रश्न असतो बरं का. ठीक आहे, आता जे आहे ना ते माइंड रिडिंग, जे ना माइंड रिडिंग, माइंड रिडिंग मध्ये जनरली असं असतं, एखादा व्यक्ती त्या त्याच गोष्टी जर ऐकत असेल, पाहत असेल, वाचत असेल, तर तोच तो सिलेक्ट करण्याची शक्यता काय असते जास्त. ठीक आहे, तोच. आजकाल करंट अफेअर्स सर्वजण पाहतात, प्रोफेसर तर खूप पाहतात. ठीक आहे, सतलज. सतलज जे आहे हा एक पॉईंट काय महत्वाचा आहे. यमुना कुठे आहे, भारतात आहे. ठीक आहे, त्यामुळे यमुनेचा उगम कुठे आहे, यमुनोत्री, उत्तराखंड. त्यामुळे दोन ऑप्शन काय होईल याच्यातलं, कॅन्सर. हे दोन गेले, 1 and 4. तर विचार कशावर करा, 3 वर. तर 30 तेचा उगम कुठून आहे, सिक्कीम मध्ये. ठीक आहे, झेमू ग्लेशियर. ठीक आहे, कोणते ग्लेशियर आहे, झेमू ग्लेशियर. सिक्कीम मध्ये कोणती हिम नदी आहे, झेमू ग्लेशियर. आणि झेमू ग्लेशियरचं पाणी वितळलं काय तयार होते, तिस्ता. ठीक आहे, मग याचं उत्तर कोणतं असेल, कोणतं, 1 and 4. ठीक आहे, बराक नदीचा उगम कुठे आहे, बराक, बराक नदी. बराक नदीचा उगम कुठे आहे, मणिपूर. ठीक आहे, बराक नदीचा उगम आहे मणिपूर. आणि बराकर नदी कुठे आहे, बराकर झारखंड. बराकर म्हटलं तर झारखंड, आणि बराक म्हटलं मणिपूर. लिहा ते. दामोदर, दामोदर असले तर दामोदर, दामोदरची उपनदी कोणती आहे, बराकर. दामोदर दरदर आहे ना ते असं, दामोदर, बराकर, झारखंड. बराक नदी येते मणिपूरमध्ये. बराक नदी मणिपूर, मणिपूर. आणि मणिपूरमध्ये जे आहे तो डॅम असते, त्याच्यावर नेहमी न्यूज मध्ये असते, तिपाई मुख धरण. त्यावर धरण आहे कोणतं, तिपाई मुख धरण, मणिपूर. ठीक आहे, सुभानश्री, सुभानश्री नदी कोणाची उपनदी आहे, ब्रह्मपुत्राची.
ठीक आहे. आता हे सांगायचं होतं मी याच्यात प्रश्न सेट करतोय बघा. इथं ही कोणती नदी आहे? ब्रह्मपुत्रा. आणि ब्रह्मपुत्रा जेव्हा सुभानश्री ब्रह्मपुत्रीला जिथं भेटते तिथं एक बेट तयार करते मोठं. जगातलं सर्वात मोठं बेट आहे नदीतलं कोणतं? माजुली बेट. माजुली बेट आसाम. ठीक आहे. हे आणि तिथं प्रश्न येऊ शकते की माजुली बेट तर माहिती आहे सर्वांना, नदीतलं सर्वात मोठं बेट आहे, पण कोणत्या नदीच्या संगमाला तयार होते असाही प्रश्न परीक्षेला येऊ शकते. तर सुभानश्री. ठीक आहे. नेक्स्ट जे आहे टेकड्या आणि श्रेणी कोणकोणत्या टेकड्या आहे तो प्रश्न जे आहे त्यांनी काय स्वतः जे आहे 59 जे आहे तर फोर उत्तर जे आहे यापैकी कोणती जोडी बरोबर जोडली आहे तर कोणतीच नाही जोडली. लुशाई टेकड्या कुठे? लुशाई किंवा मिझोराम. ठीक आहे. डफला अरुणाचल प्रदेश. डफला डफला, मिरी, अबोर आणि मिश्मी लक्षात ठेवायचं डॉक्टर मॅम. ठीक आहे. हा. डफला, मिरी, अबोर, मिश्मी. ठीक आहे. पण आणखी यम असं होऊन नको व्हायला. बरेल कुठे आहे? आसाम. ठीक आहे. कारण गारो, खासी, जैंतिया कशामध्ये? मेघालयमध्ये. त्याच्या समोर आहे जे आहे बरेल. दुसरी कोणती आहे? मिकीर. बरेल आणि मिकीर हे कुठे आहे? आसाममध्ये. म्हणजे पश्चिमेकडून पूर्वेकडे येत असताना हे असं येऊ शकते आता की हे चार विचारून टाकतील, खासी, जैंतिया, बरेल आणि मिकीर. किंवा हे विचाराचं राहिलं सध्या, अजून आला नाही, अजून हा प्रश्न आला नाही तर इच्छा होऊ शकते विचारायची की डफला, मिरी, अबोर, मिश्मी पश्चिमेकडून पूर्वेकडे लावा. डफला, मिरी, अबोर, मिश्मी हे कोणत्या राज्यात आहे? अरुणाचल प्रदेशमध्ये. कोणत्या हिमालयाचा भाग आहे? सर्वात मोठा का मधातला, सर्वात लहान? कोणत्या टेकड्या आहे? शिवालिक हिल्स. डफला, मिरी, अबोर, मिश्मी. शिवालिक. कोल्ड माउंटेन्स आहे का ब्लॉक माउंटेन्स आहे? कोल्ड माउंटेन्स घडीचे. बरोबर. इथे जे आहे ठीक आहे. कुजून रूपांतर झालेल्या ज्या आहे मृदेच्या पीठयुक्त मृदा जे आहे, आता याला नाव जे आहे टी अँड मार्शी सॉइल म्हणतो आपण. मुद्दाम ते मार्शी शब्द नाही लिहिला, कारण मार्शी शब्द लिहिला की या प्रश्नातली हवा काय होते, निघून जाते. ठीक आहे. केरळमध्ये पीठ मातीला कारी मृदा म्हणतात. राईट करा. कारी मृदा आपण पाहिलं होतं. ठीक आहे. केरळमध्ये पीठ माती. ठीक आहे. आपण पाहिलं होतं जे आहे की की ती पीठ कारी मृदा जे आहेत हे कुठे आहे? केरळमध्ये. ते लोकल मृदा पाहिल्या होत्या. कारी कुठं आहे? केरळमध्ये. खारी कुठं आहे? खारी महाराष्ट्रात. किनारी भागात जे मृदा आहे ते कोणती आहे? खारी. ठीक आहे. त्यानंतर कारेवा. कारेवा कुठे आहे? काश्मीर व्हॅली. ठीक आहे. काश्मीर व्हॅली. कारेवा कुठे आहे? श्रीनगर. काश्मीर व्हॅली. कारेवा मृदा. काश्मीर पीक कोणती पीक? सॅफ्रन. केशरसाठी. त्यानंतर सांगा की जे आहे रेह, कल्लार, कंकर हे क्षारयुक्त मृदा आहे. हे कुठे आहे? राजस्थान, यूपी या भागात आहे. ठीक आहे. एवढं लक्षात ठेवा. कारी केरला, खारी महाराष्ट्र. ठीक आहे. असं इथं जे आहे केरळमध्ये पीठ मातीना जे आहे कारी माती असे म्हणतात. ठीक आहे. ठीक आहे. या मातीमध्ये जे आहे सेंद्रिय पदार्थाचे 50% जाऊ शकते तर असते. सेंद्रिय पदार्थ काय असतात? जास्त, कारण हे दलदलीच्या भागातली काय मृदा आहे. ठीक आहे. दलदलीच्या भागातली मृदा. ठीक आहे. मग आता इथं पीठ माती सेंद्रिय पदार्थ 50% जाऊ शकते पीठ मातीत. ठीक आहे. काय विचारलेलं आहे? विधाने विचारत घ्या. बरोबर विचारलेलं आहे. त्याला असं करायचं स्टेटमेंट. ते सामान्यतः कमी आर्द्रता असलेल्या प्रदेशात आढळते. हे जे काय रॉंग आहे कम्प्लिटली. उत्तर कोणतं असायला पाहिजे? ए. सातचं उत्तर जे आहे ए. बरोबर आहे. ठीक आहे. कमी आर्द्रता नसते. दलदलीच्या काय असते? भागात असते. दलदलीच्या भागात असल्यामुळे या मृदेमध्ये नायट्रोजन किंवा सेंद्रिय पदार्थाचं काय असते? जास्त असते. परंतु या मृदेमध्ये जे आहे ऑक्सिजनचा काय असतो? अभाव असतो. म्हणून इथं ऑक्सिडेशन नाही होत. इथं काय होते? रिडक्शन होते आणि पाण्याखाली असते. ठीक आहे. असं किनारी भागाचे तुम्हाला आढळते.
बराक नदी जी आहे त्यावर जे एक प्रश्न आहे बराक नदी. बराक नदीबद्दल जे आहे क्वेश्चन नंबर जे आहे 61 जे आहे बराक नदी खालीलपैकी कोणत्या ईशान्येकडील राज्यातून वाहते. मणिपूरमधून तर उगमच आहे आणि त्यानंतर काय असते मिझोराम. मणिपूर आणि मिझोराम. ठीक आहे. नंतर तिकडे जाते बांगलादेशमध्ये. ठीक आहे बांगलादेशमध्ये. तर काय 1 and 2. नेक्स्ट जे आहे मांडोवी रिव्हर जे आहे मांडोवी नदी जे आहे महाराष्ट्र आणि गोवा. ठीक आहे. तर इथं जे आहे त्याचा उगम कर्नाटकातील पश्चिम घाटात होतो. हे काय स्टेटमेंट बरोबर. ही मलप्रभा नदीची उपनदी आहे. बिलकुल नाही. ठीक आहे बिलकुल नाही. मलप्रभा जे आहे कुठून निघून राहिली महाराष्ट्रात. कोणाची उपनदी आहे मलप्रभा समोर तुम्हाला भेटते जे आहे बघा वरून भीमा आली. ठीक आहे आणि खालून भीमेला जे आहे कोण भेटते कृष्णा. काय भेटते कृष्णा. ठीक आहे. तर जे आहे इकडून जे येते घाटप्रभा. ही कोणती आहे घाटप्रभा. आता घाटप्रभा पूर्णपणे कोणत्या राज्यात आहे कर्नाटकमध्ये आहे. कर्नाटकमध्ये आणि त्याच्या वर कोणती आहे मलप्रभा आणि याचा उगम कुठून आहे महाराष्ट्रात. ठीक आहे. वाया कोल्हापूर तिकडे जाते ते आहे कर्नाटकमध्ये जाते. मलप्रभा शब्द आहे. मलप्रभा ही महाराष्ट्रात आहे आणि घाटप्रभा कुठे आहे कर्नाटकमध्ये. ठीक आहे. मलप्रभा इकडे चालली आणि मांडोवी इकडे चालली इकडे चालली त्यामुळे दोघांचा काही संबंध नाही आहे. ठीक आहे असं इथं जे आहे. ठीक आहे. प्रसिद्ध दूधसागर धबधबा या नदीवर नाही. दूधसागर कुठे आहे जबलपूरच्या जवळ. कोणावर आहे नर्मदेवर आहे दूधसागर. ठीक आहे दूधसागर नाही आहे. कशाबद्दल विचारलं इथं. ठीक आहे नाही दूधसागर नाही सॉरी दूधसागर जे आहे याच नदीवर आहे. ठीक आहे. दूधसागर जे आहे याच नदीवर आहे. दूधसागर हे स्टेट बरोबर आहे. ते लिहा नर्मदेवर लिहा धुआंदर फॉल्स आहे. लिहा नर्मदा नदीवर कोणता आहे जबलपूरच्या जवळ नर्मदा लिहा धुआंदर फॉल्स. धुआंधर सर्वात जे आहे मोठा फॉल्स आहे धुआंदर फॉल्स. सर्वात मोठा विचारला सगळा. सर्वात मोठा जर म्हटलं तर धुआंदर फॉल्स. सर्वात मोठा धुआंदर फॉल्स. नदी कोणती नर्मदा जबलपूरच्या जवळ. ठीक आहे. आणि त्यामध्ये लिहा सर्वात उंच जोग फॉल्स. सर्वात उंच जोग फॉल्स. जोग फॉल कुठे आहे कर्नाटक शरावती नदी. जोग फॉल सर्वात उंच जोग फॉल. कसं असतं जेव्हा आपण पेपर देतो ना तर लक्षात ठेवायचं थोडंसं की कधी कधी काय होतं की जसं मोबाईल किंवा हे बोर्ड वगैरे हँग होतात ना तसं आपलं डोकं हँग होत असते. कोणती गोष्ट जी आहे निगेटिव्ह व्हायला लागली का थांबणं काय असते गरजेचं असते. म्हणून थोडंसं एक 15 मिनिट झाले काय करायचं एखादा ग्लुकॉन डीच्या पाण्याचा काय करायचा एक सिप घेऊन घ्यायचा. एक सिप. कसं असते एखाद्या वेळेस जे आहे टेन्शन मध्ये काय होते तर ते काय होते माहीत असतं पण डोक्यात वेगळंच चालू असते. आणि 15 क्वेश्चन सॉल्व्ह केले का 15 क्वेश्चनचा जे आहे डोक्यामध्ये काय असते कॉम्प्लेक्सिटी तयार होते. नॅचरल आहे. ठीक आहे नॅचरल आहे. आणि त्याचा परिणाम काय होते मग समोरच्या क्वेश्चन होते. मग 15 जसं एखाद्या भिंतीला क्रॅक पडली का इथं छिद्र करून टाकायचं मग ते क्रॅक समोर जात नसते. सिंपल असते एक. ठीक आहे. स्ट्रेसचं तसं असते. निगेटिव्हिटी काय वाढते कारण आपण जे आहे निगेटिव्हिटी जे आहे सोडून दुसरं काही करत नाही ना म्हणून. ठीक आहे. त्याला सोडून द्यायचं असते नाही तर ब्रेक करायचं असते काही तर करायचं लागेल. पण 15 क्वेश्चन झाले का एक सिप घेऊन घ्यायचा पाण्याचा ग्लुकॉन डीचा. 15 झाले पुन्हा एक सिप घ्यायचा. याने काय होतं की जे आहे डोकं काय होते फ्रेश होऊन जाते. नव्याने आपण पूर्ण ताकद काय करतो नवीन यायला लागतो. ते जुनं पटकन विसरायचं असते. बुद्धीचा सर्वात चांगला गुण कोणता माहिती का विसरते. तोच आवडते मला. विसरणे हा बुद्धीचा सर्वात चांगला काय गुण आहे. लगेच जे आहे डस्टबिन काय होते खाली करते. नवीन गोष्टी काय करते तयार करते. हे याचा खूप परिणाम होतो. एमपीसीचे एक इन्स्ट्रक्शन जगातली सर्वात कठीण इन्स्ट्रक्शन आहे इम्प्लिमेंट करणं. जे आहे प्रश्न जर जमत नसेल तर पुढच्या प्रश्नावर जावे. सगळ्यात खूप सर्वात कठीण गोष्ट आहे. कारण की आपण जेव्हा दुसऱ्या प्रश्नावर जातो ना तेव्हा डोक्यात कोणता प्रश्न असते पहिला प्रश्न. आता ते जे आहे जसं मी आता एक चूक केली बोलता बोलता दूधसागर. आता तो धुआंदर फॉल जे असतात ना तो व्हाईट फॉल्स आहे. खूप मोठा फॉक काय होते तयार होते. ते म्हटलं धुआंदर दूधसागर एकदम डोकं काय गेलं तिथं नर्मदेत गेलं. डायरेक्ट
म्हणजे फ्रॅक्शन ऑफ सेकंड साठी जरी एरर झाला तर एक क्वेश्चन काय होतो, मिस होतो. ठीक आहे, असे प्रश्न होऊ शकतात. ठीक आहे, नेक्स्ट जे आहे क्वेश्चन नंबर जे आहे 63. कोरलच्या संदर्भात खालील विधाने लक्षात घ्या. कोरल, ठीक आहे. आता क्वेश्चन नंबर जे आहे, कोरल आयलंड जे आपण पाहिलं, कोरल रिफ्स किंवा कोरल हे जे आहे कोणत्या प्रकारचे आहे, ती नाडिऱ्या फायलम म्हणून समुद्र अपृष्ठवंशी म्हणजे इनव्हर्टिब्रेट आहे. ठीक आहे, तर स्टेटमेंट काय बरोबर आहे, कोरल. हे लिहून घ्या असं. हा प्रश्न जे आहे पर्यावरणामधून येऊ शकते. कोरल हा जो प्राणी आहे, कोरल पॉलिश, ते तोंडातनं चुना काय करतो, सिक्रेट करतो. चुना कॅल्शियम कार्बोनेट, आणि खातो काय मग ते निळे हिरवे शेवाळ. त्याचं नाव काय, झूझॅन्थली. काय नाव आहे त्याचं, झूझॅन्थली. ठीक आहे, असं झूझॅन्थली नाव आहे. त्याच्यामध्ये जे आहे काळ्या प्रवाळामध्ये ब्लॅक कोरल्स मध्ये सहज जीवन शैवाल सिम्बायोटिक अल्गी नसतात व ते सामान्यतः महासागराच्या खोलवर आढळतात. ठीक आहे, ब्लॅक कोरल्स. ठीक आहे, ब्लॅक कोरल्स जे आहे सहजीवन शैवाल नसते, ते कुठे आढळतात, सामान्यतः समुद्राच्या खोल आढळतात. ठीक आहे, आता याचं जे आहे सिम्बायोटिक अल्गी नसतात व ते सामान्यतः समुद्राच्या खोलवर आढळतात. प्रवाळाच्या अनेक प्रजातीमध्ये ग्रोथ रिंग असतात. ठीक आहे, ज्याचा वापर भूतकाळातील हवामानाची पुनर्रचना करण्यासाठी केला जाऊ शकतो. ठीक आहे, प्रवाळ असतं ना, प्रवाळ कसं असतं की जे आहे कोरल रिफ्स असतात, आपण त्याला प्रवाळ भित्तिका म्हणतो, फ्रिंजिंग रिफ, बॅरियर रिफ आणि ॲटॉल्स. ठीक आहे, तर बरेचदा जे असते एका डेप्थ पेक्षा खाली काही दिसत नाही. हे स्टेटमेंट काय बरोबर आहे, तिन्ही स्टेटमेंट काय येते बरोबर आहे. आता बघा कसं असतं, आता समजा हे जे आहे हा समुद्राचा जे आहे कॉन्टिनेंटल शेल्फ आहे, हे पाणी आहे समजा समुद्राचं. ठीक आहे, तर हे काय होते माहिती का, की हे असे तयार होतात, असे काय होतात तयार होतात, आणि तयार झाले का जे आहे असं जे आहे याचं ॲटॉल्स काय होते, असं मोठं स्ट्रक्चर तयार होते, मोठं स्ट्रक्चर. आता आपल्याला माहित आहे की कोरल रीफ जे आहे फार बॉटम मध्ये जन्म घेत नाही, ते एकदम उथळ लागतात, वर असले पाहिजे. ठीक आहे, कुठं असले पाहिजे, शॅलो म्हणजे उथळ भाग इथं असतात. परंतु ज्यांना डेप्थ मध्ये म्हणजे समुद्राच्या इथं सुद्धा काय होते, कोरल्स दिसतात, याचे अवशेष दिसतात इथं. इथं कसे काय आले, कसे काय आले, कोणते कोरल्स आहे, ब्लॅक कोरल्स. कसे असतात, जिवंत असतात तेव्हा, जिवंत असतात तेव्हा असतात कलरफुल्स. ब्ल्यू ग्रीन अल्गी आहे ना, कलरफुल असतात. मरतात तेव्हा काय असतात, व्हाईट असतात, व्हाईट. त्याचे अवशेष तसेच राहिले तर काय पडतात मग ते, ब्लॅक पडतात, ब्लॅक. आणि हे असे बॉटम मध्ये सुद्धा दिसतात. म्हणजे हा पॉईंट कसा आहे, जनरली कोरल कुठे असतात, वर असतात. बॉटम मध्ये जर म्हटलं तर कोणते, ब्लॅक. मग हे इथं कसे काय आले, तर समुद्रात असो का पृथ्वीवर त्या भागात वजन वाढते, तो भाग आपोआप काय होतो, खाली जातो. तो भाग काय होतो, आपोआप खाली जातो. त्याला म्हणतो आयसोस्टॅटिक बॅलन्स. ठीक आहे, मराठीत काय म्हणतो आपण, समस्थायित्व संतुलन. जसं हिमालय वर का चालला, ठीक आहे, कारण कुठेतरी कोणता एक भाग काय चालला, खाली चालला. म्हणजे एखादा भाग खाली जात असेल, त्याला कॉम्पन्सेट करण्यासाठी दुसरा भाग काय होतो, वर जातो. ठीक आहे, असा भाग असतो. त्यामुळे जे आहे असे ब्लॅक कोरल शब्द इथं ब्लॅक. ठीक आहे, म्हणून जे आहे ब्लॅक कोरल शब्द जर आला, कारण हे आहे न्यूज मध्ये होतं, ब्लॅक कोरल्स ते तुम्हाला बॉटमला सुद्धा आढळतात. म्हणून जे आहे हे तसे जिवंत असते ते आढळतील का, नाही, ते कोणत्या अवस्थेमध्ये, त्याचे अवशेष आहे. ठीक आहे, असं भाग आहे. कोणतं उत्तर बरोबर आहे मग, डी काय बरोबर आहे. ठीक आहे, आर्टिक काउन्सिल बद्दल जे आहे तर एक स्टेटमेंट आहे. आर्टिक काउन्सिल पाठ करून टाका ते सर्व. 64चं उत्तर कोणतं आहे, 1. सर्व स्टेटमेंट बरोबर आहे ना. 1996 ला स्थापन झालेली आहे आर्टिक काउन्सिल. किती राज्य आहे, किती देश आहे, 8 देश आहे. कशामध्ये जातात, आर्टिक सर्कल. ठीक आहे, ओटावा डिक्लेरेशन, ठीक आहे, कॅनडामध्ये, हे कॅनडामध्ये त्यांची स्थापन करण्यात आली. ठीक आहे, हे आर्टिक राज्य व आर्टिक स्थानिक लोकांमध्ये सहकार्य, समन्वय, परस्पर वगैरे वगैरे यासाठी असते. कोणती काउन्सिल त्यासाठीच असते. ठीक आहे, भारत आर्टिक परिषदेचा सदस्य नाही, भारत आर्टिक परिषदेचा सदस्य नाही आहे, परंतु ज्या कोणता मेंबर आहे, ऑब्झर्वर मेंबर असते. ठीक आहे, आर्टिक सदस्य म्हणजे परमनंट मेंबर, आणि दुसरे कोणते असतात, टेम्पररी मेंबर. परमनंट मेंबरला मतदान करण्याचा अधिकार असतो, आणि जे टेम्पररी मेंबर असतात, ऑब्झर्वर स्टेटस वाले मेंबर, हे जे आहे त्या सभेमध्ये जातात, बसतात, भाग घेतात, आपलं मत ठेवतात, परंतु यांना डिसिजन मध्ये मतदान करण्याचा अधिकार नसतो. ते अटॉर्नी जनरल सारखं. ठीक आहे, म्हणजे लोकसभेत जाऊ शकते, बोलू शकते, परंतु मतदान करू शकत नाही, असं. ठीक आहे, तर हा एक भाग काय महत्वाचा आहे. क्वेश्चन नंबर जे आहे 64.
क्वेश्चन नंबर 65. क्वेश्चन नंबर 65 जे आहे, वाळवंटी प्रदेशात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? काय असतं बरोबर? उष्ण वाळवंटात बरोबर म्हटलेलं आहे. हे आता हे नेहमी ज्यांना ही जी आहे सवय लावायचीच, बरोबर म्हटलं की डोक्यावर काय करायचं, तर टिक करायचं. ठीक आहे. उष्ण वाळवंटात तापमानाची वार्षिक श्रेणी मध्य अक्षांश मिड लॅटिट्यूड वाळवंटापेक्षा खूप जास्त असते. बरोबर आहे स्टेटमेंट? उष्ण मिड लॅटिट्यूड म्हणजे कोणत्या? मध्य ज्या अक्षांश म्हणजे कोणते? समशीतोष्ण भाग. काय असते? समशीतोष्ण भाग. वाळवंट जे आहे, ठीक आहे, वाळवंट आता हा जो पट्टा आहे हा झाला उष्ण कटिबंध, हा कोणता झाला? समशीतोष्ण. हा कोणता झाला? ध्रुवीय. तर मिड शब्द आला तर कोणता झाला हा? समशीतोष्ण. समशीतोष्ण. वाळवंट कुठं असतात? इथं असतात. वाळवंट कुठं असतात? इथं आणि इथं. कोणता पट्टा आहे हा? कोणता पट्टा आहे सांगा बरं? पट्टा आहे सब ट्रॉपिकल. सब ट्रॉपिकल त्याला काय म्हणतो आपण? अश्व अक्षांश. 30 डिग्री. ठीक आहे, म्हणजे 30 डिग्रीच्या 5 खाली 5 वर, म्हणजे 25 ते 35 हा जो पट्टा इथे जास्त काय असतं? जास्त म्हणजे 20%च्या वर असतं, 20 डिग्रीच्या जवळपास. हे काय असतात? जास्त जास्त वाळवंट असतं दोन्ही याच्यामध्ये. इथं वाळवंट का? इथंच वाळवंट का असतात? कारण की इथं हवा वरून काय येत असते? खाली येत असते. त्याला म्हणतात सबसिडन्स ऑफ एअर. त्याला सिंपल प्रश्न येऊ शकते की इथं वाळवंट का जास्त असतात? बहुतांश वाळवंट अश्व अक्षांशामध्ये असतात, तर का असतात? त्याला कारण कोणतं आहे? तर सबसायडिंग एअर. ठीक आहे, सबसायडिंग एअर नाही, सबसायडिंग विंड्स. ठीक आहे. हा जे आहे उष्ण म्हणजे इथे बघा, या भागात जे आहे तापमान कक्षा काय असते? कमी असते. तापमान कक्षा वाळवंटात तापमान कक्षा काय असते? जास्त. दिवसा भरपूर तापमान आणि रात्री काय असते? खूप कमी. थंडी जोरात पडते आणि गरमी काय असते? जास्त. रात्री जे आहे कितीवर जाईल? 5 डिग्री सेल्सिअसवर जाईल आणि दिवसा जे आहे 40 वर जाईल. दोघांमध्ये फरक किती असेल? 30-35. विषम हवामान काय असते? जास्त. कोकणात जे आहे तापमान कक्षा किती असते? 5-6 डिग्री. गेलं वर तर 35 आणि खाली आलं तर 30 डिग्री सेल्सिअस असते. प्लस मायनस थोडं होते. ठीक आहे. उष्ण वाळवंटातील कोरडेपणा मुख्यत्वे व्यापारी वाऱ्याच्या प्रवाहामुळे असते. तर वाळवंटात वारे ऑनशोर असतात का ऑफशोर असतात? ऑफशोर. ते जमिनीवरून समुद्राकडे, पाण्याकडे. म्हणजे हे स्टेटमेंट रॉंग. हे स्टेटमेंट. वाळवंटातील मृदेत कॅल्शियम कार्बोनेट आणि फॉस्फेटचे प्रमाण खूपच कमी असते नाही. काय असते? जास्त असते. कॅल्शियम कार्बोनेट फॉस्फेटचे प्रमाण काय असते? जास्त. फॉस्फेट जनरली जे आहे इकडे असते. पण आपण जर गाळाची मृदा घेतली आणि महाराष्ट्रातली रेग्युलर मृदा घेतली तर कशाचं प्रमाण जास्त असते? पोटॅश. पोटॅश प्रमाण काय असते? जास्त. म्हणजे आपल्या महाराष्ट्रात जे खतं द्यायचं काम पडलं तर कोणतं देतो आपण? एक तर युरिया देतो, ठीक आहे, नाही तर सुपर फॉस्फेट. ठीक आहे. पोटॅश नाही देत. पोटॅश आहे. पाऊस साधारणपणे हिंसक वादळाच्या स्वरूपात येतो. इथं जे पाऊस येतो त्या वाळवंटात केव्हा येतो माहिती आहे का? तेव्हा थंडर स्टॉर्म्स म्हणतात. वाळवंटात पाऊस कसा असतो? त्या अवकाळी सारखा पाऊस असतो. ठीक आहे, कारण वाढता येत नाही, पण एखाद्या वेळेस काय होते तो भाग गरम होतो आणि गरम झाल्यामुळे काय होतं? ती हवा काय होते? वर जाते आणि सडनली जे काय होते? असं थंड स्टॉर्म होते. एखादा ढग तयार होते, क्युम्युलोनिंबस ढग, आणि फटकन काय होते? पाऊस पडते. ठीक आहे, त्याला हलकेचं जे आहे बरेचदा ढगफुटीचे प्रकार काय होते? वाळवंटात वाढतात. ठीक असं. गहू सारख्या पारंपरिक तृणधान्याला पर्याय म्हणून बाजरी उदयास आल्याच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान जे आहे बरोबर आहे? क्वेश्चन नंबर 66 जे आहे, गव्हाच्या तुलनेत बाजरीमध्ये अमिनो ऍसिडची प्रोफाईल काय असते? चांगले. कारण की 2000 कोणतं वर्ष जे आहे आंतरराष्ट्रीय मिलेट आहे? 2023. मिलेट. मिलेट कोणतं पीक आहे? त्या तृणधान्य आहे का भरड धान्य? भरड धान्य. ठीक आहे, भरड धान्य. ठीक आहे. मग इथे जे आहे बाजरीचे पीठ वापरून तयार केलेले पीठ गव्हाच्या पिठाच्या तुलनेत अधिक लवचिक असते. ठीक आहे. बरोबर आहे का चूक आहे? रॉंग आहे. ठीक आहे. तर जे आहे गहू काय असतो? तो स्टिकी असतो. ही बाजरीची ज्वारीची भाकर आहे स्टिकी नसते. त्यामुळे इंटेस्टाईनला काही प्रॉब्लेम येत नाही. इंटेस्टाईनला चिटकत नाही. आणि जो कण असतो तो काय असतो? जाडा असतो. त्यामुळे सरफेस एरिया काय असतो? जास्त. त्यामुळे मायक्रोन्युट्रिएंट ऍब्सॉर्ब करणं इंटेस्टाईनला काय होते? सोपं पडतंय. गहू खूप बारीक असतो. गव्हाचा जे सरफेस एरिया काय असतो? कमी असतो. ठीक आहे. असा कडधान्याचा तो काय असतो? फायदा असतो. गहू पिकाच्या तुलनेत बाजरी पिकांना कापणीचा काल कमी असतो. बाजरी किती आहे? 60 दिवसाचा. गहू किती आहे? 90 दिवस प्लस. उत्तर कोणतं आहे? किती पाऊस किती लागतो बाजरीला? 50-60 सेंटीमीटर जरी असला तरी काय होतो?
चालतो. कोणत्या भागातलं पीक आहे? बाजरी. ड्राय फार्मिंग, कोरडवाहू शेती. कोरडवाहू शेती कशाला म्हणतात? ड्राय फार्मिंग, कोरडवाहू शेती कशाला म्हणतात? हा बरोबर आहे. बोल बोला बोला पटकन बोला. पावसाचे प्रमाण. कोरडवाहू शेती कशाला? हा 75. बरोबर आहे. 75 सेंटीमीटरपेक्षा पाऊस कमी त्याला काय म्हणतात? ड्राय फार्मिंग. आणि 75च्या वर असेल तर वेट फार्मिंग. 75 वर असेल तर वेट फार्मिंग. ठीक आहे. खालीलपैकी जोड्या लावा. गवताळ प्रदेश. ठीक आहे. स्टेपीज कुठं आहे? हे राईट आहे का? राम. दक्षिण अमेरिकेत जो आहे तो कोणता आहे? गवताळ प्रदेश समशीतोष्ण म्हटलाय. समशीतोष्ण कोणता आहे? पंपाज. काय? पंपाज. कोणता आहे? पंपाज. ब्राझील मध्ये कोणता आहे? कॅम्पोज. ब्राझील मध्ये कोणता आहे? कंपोज. त्यामध्ये आपण कॅम्पोज. कुठं आहे? ब्राझील मध्ये. पण हा कोणता गवताळ प्रदेश आहे? गवताळ प्रदेश आहे सवाना. घेऊन घ्या. ठीक आहे. त्यामध्ये लिहा सवाना गवताळ प्रदेशाचे नाव लिहा. कारण की बघा स्टेपीजचे खूप आहे. तर सवाना गवताळ प्रदेशाचे नाव लिहा. सवाना. सवाना गवत मध्ये कसं असते? शॉर्ट असते का उंच असते? सवाना म्हटलं की जिराफ लक्षात ठेवायचं. जिराफ उंच गवत. आणि त्या गवताचे शेंडेच खाण्यासारखे असते. बाकीचं गवत कसं असते? हार्ड, कोर्स असते, रफ असते. न्यूट्रिशनल व्हॅल्यू काय असते? कमी असते. ठीक आहे. करंट अफेअरचं लेक्चर किती वाजता असते? 9:30ला. 9:30ला असते ना? 5 मिनिटं आपण बघू. ठीक आहे. इथे जे आहे त्यामध्ये लिहा. ठीक आहे. सवाना गवताळ प्रदेश लिहा. लॅनोज. 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 लॅनोज लिहा. व्हेनेझुएला. लॅनोज कुठे आहे? दक्षिण अमेरिकेमध्ये व्हेनेझुएला. दक्षिण अमेरिकेमध्ये व्हेनेझुएला. त्यानंतर लिहा. क्या लिहा? कॅम्पोज. कॅम्पोज ब्राझीलमध्ये. ब्राझीलमध्ये. ठीक आहे. आता अमेझॉन मध्ये जे आहे जे सदाहरित वन आहे, अमेझॉन मध्ये जे सदाहरित वन आहे त्याला आपण म्हणतो ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट. वर्षारण्य एकदम दाट. त्याला आपण कोणता शब्द दिला होता? सेल्वाज. नाव लिहा सेल्वाज. ठीक आहे. सेल्वाज. ठीक आहे. आणि आता जे आहे स्टेपीज कुठे आहे? स्टेपीज. स्टेपी प्रदेश कुठे येतो? युरोपमध्ये. मध्य युरोपमध्ये. ठीक आहे. वेल्ड कुठे येतो? वेल्ड. वेल्ड दक्षिण आफ्रिका. वेल्ड कुठे आहे? दक्षिण आफ्रिका. पंपाज कुठे आहे? पंपाज अर्जेंटिना. दक्षिण अमेरिकेमध्ये ते, उत्तर अमेरिकेमध्ये नाही. हे रॉंग झालं. पंपाज लिहा. अर्जेंटिना दक्षिण अमेरिका. पंपाज. आणि डाऊन्स कुठे येते? डाऊन्स. डाऊन्स. डाऊन्स ऑस्ट्रेलिया. डाऊन्स कुठे आहे? ऑस्ट्रेलिया. नंबर जे आहे 67. डाऊन्स ऑस्ट्रेलिया. पुस्ताज कुठे येते? पुस्ताज हंगेरी. पुस्ताज कुठे येते? हंगेरी. पूर्व युरोप. पूर्व युरोप. आणि युएसए मध्ये कोणता येते? युएसए मध्ये प्रेयरी. युएसए मध्ये कोणता येते? प्रेयरी. नेक्स्ट. क्वेश्चन नंबर जे आहे 68. उच्च समुद्रावरील संयुक्त राष्ट्रांच्या कराराच्या संदर्भात हाय सीज म्हणतात त्याला. आपण काय म्हणतो? हाय सीज. आता जे आहे लक्षात घ्या बघा. आता युनायटेड नेशन कन्व्हेन्शन ऑन लॉ ऑफ सी पाहिलं होतं आपण. युनायटेड नेशन कन्व्हेन्शन ऑन लॉ ऑफ सी. तर इथं जे आहे इथून पहिले काय असते? 12 नॉटिकल माइल्स. आणि त्यानंतर किती असते? 24 नॉटिकल माइल्स. हा कोणतं वॉटर असते? टेरिटोरियल वॉटर. हे कोणतं असते? कंटिग्युअस झोन. आणि इथून 200 नॉटिकल माइल्स काय असते? एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन. ठीक आहे. आर्थिक क्षेत्र. आणि याच्या बाहेर जो एरिया असते त्याला आपण काय म्हणतो? हाय सीज किंवा इंटरनॅशनल वॉटर. ओपन फॉर काय असते? ऑल असते. हाय सीज. ठीक आहे. हे सर्व नियम कशामध्ये आहे? युनायटेड नेशन कन्व्हेन्शन ऑन लॉ ऑफ सी. समुद्रात जे आहे सीमा कशा आखायच्या त्यासाठी महत्वाचं. समुद्रातला कोणता भाग कोणाचा याबद्दलचं जे आहे भाग असते. राष्ट्रीय अधिकार त्या क्षेत्राच्या पलीकडे असलेल्या. ठीक आहे. आता इथे जे आहे क्वेश्चन नंबर जे आहे 68. क्वेश्चन नंबर जे आहे 68. ठीक आहे. इथं जे आहे राष्ट्रीय अधिकार क्षेत्राच्या पलीकडे असलेल्या
सागरी जैवविविधतेची संरक्षण व शाश्वत वापर सुनिश्चित करण्यासाठी हा करार आहे. ठीक आहे. राष्ट्रीय अधिकार क्षेत्राच्या पलीकडे. आता हाय सीज म्हणजे आता भारताचा अधिकार कुठपर्यंत असेल किंवा भारताचा राजकीय अधिकार कुठपर्यंत असते इथपर्यंत, आणि आर्थिक अधिकार कुठपर्यंत असते इथपर्यंत. म्हणजे भारताच्या किनाऱ्यापासून इथपर्यंत या समुद्राचा आर्थिक वापर करायचा असेल तर तो फक्त कोणाला करता येईल? इंडियाला. भारताच्या अनुमतीशिवाय कोणालाही करता येणार नाही, कारण की हा आपला इकॉनॉमिक एरिया आहे. पण पॉलिटिकल एरिया कोणता असतो? एवढा. ठीक असं इथं जे आहे हे स्टेटमेंट काय बरोबर आहे. नेक्स्ट जे आहे, सध्या संयुक्त राष्ट्राच्या सदस्याद्वारे हा करार औपचारिकपणे स्वीकारला जातो, परंतु कायदेशीररित्या बंधनकारक नाही आहे. तर कायदेशीररित्या हे काय बंधनकारक आहे. हा स्टेटमेंट काय रॉंग आहे. अनक्लोज काय असतो? बंधनकारक असतो. ठीक आहे. करारानुसार कोणतेही राज्य राष्ट्रीय अधिकार क्षेत्राबाहेरील सागरी अनुवांशिक संसाधनावर आपला हक्क सांगू शकत नाही. हे स्टेटमेंट काय बरोबर आहे. कारण की इथं जर काही क्लेम करायचं असेल तुम्हाला, इथं काही परमिशन नाही, एखादी मायनिंग करायची असेल, कोण एखादं जे आहे मॅग्नीज नॉड्यूल आहे ते एक्सप्लोरेशन करायचं असेल काही, याच्यासाठी जे आहे परमिशन लागते. कोणाची? इंटरनॅशनल सी बेड अथॉरिटीची. इंटरनॅशनल सी बेड अथॉरिटी. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 68. नेक्स्ट आहे भूपट्ट विवर्तनिकी सिद्धांत. क्वेश्चन नंबर 69. प्लेट टेक्टॉनिक थेरी, भूपट्ट सिद्धांत. तर त्यामध्ये जे आहे महासागर सागरी अभिसरणात कॉन्व्हर्जन्स, उबदार लिथोस्फियर थंड व घनदाट लिथोस्फियर खाली बुडते. तर बघा अर्थ काय. ठीक आहे. आता इथे जे आहे त्यामध्ये जे आहे आता महासागर सागर आता हे बघा, दोन प्लेट जेव्हा कॉन्व्हर्ज होते ना, दोन प्लेट त्याचे कॉम्बिनेशन 3 प्रकारचे असते. दोन प्लेट, एक तर कॉन्टिनेंटल कॉन्टिनेंट शकते, हे जमीन हे जमीन. याचं एक्झाम्पल इंडियन प्लेट आणि युरेशियन प्लेट. मधात कोण तयार झाला? हिमालय. तर असंही होऊ शकते कॉन्टिनेंटल आणि ओशनिक. ही झाली पॅसिफिक प्लेट आणि ही झाली कोणती? युरेशियन. मरियाना गर्ता झाली, मरियाना गर्ता. असं जर असेल तर ही प्लेट काय असेल? ओशनिक. ही काय जाईल? खाली जाईल. ही काय जाईल? खाली जाईल. ठीक आहे. मग ही तर असं तर ओ ओ प्लेट आणि तिसरी कोणती आहे? ओ ओ प्लेट. दोन्ही काय झाल्या? सारख्या. ठीक आहे. ओ प्लेट जर असेल, एक उबदार लिथोस्फियर त्या थंड व घनदाट लिथोस्फियरच्या खाली बुडते. ठीक आहे. म्हणजे आता जे आहे लिथोस्फियर म्हणजे कोणता? आता प्लेट कशाचे बनलेले असतात? लिथोस्फियरच्या. लिथोस्फियरच्या जे आहे तर कशात बुडते? घनदाट लिथोस्फियर खाली बुडते. हे राईट काय रॉंग आहे? ठीक आहे. आता इथे बघा, उबदार लिथोस्फियर जे आहे थंड आणि घनदाट लिथोस्फियरच्या खाली बुडते. आता पण इथं कॉन्व्हर्जन्स कोणता आहे? ओ ओ कॉन्व्हर्जन्स आहे. ओ कॉन्व्हर्जन्स असेल तर सबडक्शन नाही होत. ओ ओ आहे. दोन्ही प्लेट काय सेम आहे. एक स्ट्रॉंग आहे आणि एक वीक आहे. हे काय होईल? कॉन्व्हर्जन्स. ठीक आहे. काय होईल? कॉन्व्हर्जन्स. दोन्ही सारखे आहे. सी सी आहे इथं काय होईल? वर जाईल हे. ठीक आहे. एक स्ट्रॉंग आहे एक वीक आहे, तर स्ट्रॉंग वाली काय होते? खाली जाते. कारण घनता कोणाची जास्त असते? या प्लेटची घनता काय असते? जास्त. या प्लेटची घनता काय असते? कमी. याची जाडी काय असते? कमी. याची जाडी काय असते? जास्त. आता मला एक सांगा, ठीक आहे, आता ही जी प्लेट आहे ओशनिक, याची घनता काय? कमी आहे. तर हे कशाला बनलेली आहे? हे भूकवच कोणतं आहे? सागरी भूकवच आहे. हे कोणतं भूकवच आहे? सागरी. आणि हा खडक कोणता असते? बेसॉल्ट असते. आणि हे कोणतं आहे? खंडीय भूकवच म्हणजे कॉन्टिनेंटल क्रस्ट आहे. हा खडक कोणता असते? ग्रेनाइट. ठीक आहे. हा असतो ग्रेनाइट. ग्रेनाइट वीक असते का बेसॉल्ट वीक असते? ग्रेनाइट वीक असते. बेसॉल्ट काय असते? स्ट्रॉंग. याची थिकनेस कमी असते पण घनता काय असते? जास्त. म्हणून हे स्टेटमेंट काय रॉंग. महासागरीय महाद्वीप अभिसरण म्हणजे महासागरीय म्हणजे ओशियन आणि महाद्वीप म्हणजे कॉन्टिनेंटल. अभिसरण म्हणजे कॉन्व्हर्जन्स वेळी महाद्वीपीय लिथोस्फियर महासागराच्या लिथोस्फियरच्या खाली जाते. हे बरोबर आहे का? कॉन्टिनेंटल ओशियन दोघांचं भांडण झालं तर कोण खाली जाईल? ओशियन खाली जाईल आणि कॉन्टिनेंटल काय होईल? वर जाईल. स्टेटमेंट काय रॉंग.
ठीक आहे, स्टेटमेंट काय रॉंग. कॉन्टिनेंटल आणि ओशियन म्हणजे समजा युरेशियन प्लेट आहे, पॅसिफिक प्लेट आहे, तर पॅसिफिक प्लेट काय समुद्रात बनलेली आहे म्हणजे ओशियनिक क्रस्ट आहे, ती काय होईल खाली जाईल. कॉन्टिनेंटल नाही खाली जाणार, ओशियनिक खाली जाईल. ठीक आहे असं. खंड महाद्वीप, खंड म्हणजे कॉन्टिनेंट, महाद्वीप म्हणजे कॉन्टिनेंट कॉन्टिनेंट कॉन्व्हर्जन्स CC. एकतर प्लेट सबडक्शन होत नाही किंवा सबडक्शन झोन खूप खाली नाही. एक तर जे आहे दोन प्लेट आल्या म्हणजे इंडियन प्लेट आणि युरेशियन प्लेट आहे, तर काय होईल गोष्टी वरच जाईल. झालं समजा सबडक्शन तर काय होईल फार खोल नसते, जास्त खोल नसते. जर समजा आता बघा, आता जे आहे समजा तर ही युरेशियन प्लेट आहे आणि ही इंडियन प्लेट आहे. तर इंडियन प्लेट काय होत आहे खाली जात आहे आणि इथं काय काय तयार झाले हिमालय तयार झाले. ही प्लेट जास्त खाली नाही, ठीक आहे, तो फॉल्ट असतो हा जास्त खाली जात नाही, त्यामुळे इथे ज्वाला जास्त होणार नाही. जर समजा जर प्लेट ओशनिक असती आणि ज्वालामुखी उद्रेक आले असते, हिमालयात जे आहे अर्थक्वेक होतात जास्त. अर्थक्वेक जे आहे सिस्मिक झोन 4 आणि 5 कोणता आहे हिमालय, हिमालय. परंतु जे आहे ज्वालामुखीचे उद्रेक काय फार कमी आहे. का? कारण की ज्या इंडियन प्लेट जेव्हा युरेशियन प्लेटच्या खाली चालली ती खूप खोल नाही जात. ती खूप खोल जर गेली तर मग ते ऍस्थेनोस्फिअर पर्यंत जाते दुर्बलावरण, आणि त्यात मग ती वितळते आणि वितळलं काय होते मॅग्मा तयार होते. तो मॅग्मा काय होतो मग वर उसळतो. ठीक आहे असा प्रश्न असतो. ठीक आहे, तर त्याचं उत्तर कोणतं राहील ते आहे एकच स्टेटमेंट ना, हे स्टेटमेंट. एक लास्ट जे आहे 70 जे आहे क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणती नदी भारतातील ब्रह्मपुत्र नदीला भेटते. 70चं जे आहे उत्तर जे आहे टिक करून टाका, ते काही सांगायला लागत नाही. ते उत्तर कोणतं आहे? ठीक आहे, खालीलपैकी कोणत्या नद्या भारतातील ब्रह्मपुत्र नदीला मिळत नाही. क्वेश्चन नंबर 70चं उत्तर टिक करून टाका. तिसरं उत्तर आहे, बाकीचं जे आहे बघून घ्या. सी उत्तर आहे. ठीक आहे, हा ठीक आहे. नेक्स्ट पार्ट आपण उद्याला जे आहे रात्री 8 वाजता डिस्कस करू आणि त्यानंतर जे आहे हा पार्ट संपला, हा पेपर संपला की लगेच परवापासून आपण इकॉनॉमी डिस्कस करू. इकॉनॉमी, करंट अफेअर्स आणि जे आहे चॅप्टर वाईज रिव्हिजन. ठीक आहे, पहिले आपण करंट अफेअर डिस्कस करू इकॉनॉमीचं आणि त्यानंतर जे आहे बेसिक जे पॉईंट असतात रिव्हिजन. मग तुम्हाला कुठले डाऊट असेल तर एका कागदावर लिहून ठेवायचे आणि बॅचमध्ये विचारायचे. ओके, थँक्यू. फक्त सर्वांनी जे आहे राज्यसेवेच्या डिस्कशनला, कारण की ही बॅच जी आहे कधीपर्यंत चालेल राज्यसेवापर्यंत चालेल, प्रिलिम पर्यंत. फक्त जे आहे अभ्यास जे आहे त्याच लेवलला करा आणि सर्वांनी जे आहे एकदम काय करा तुटून पडा त्याच्यावर. अशी संधी पुन्हा नाही. लास्ट बट थेट असं काम पाहिजे. कोणाला कोणतीही परिस्थिती असो, शेवटचा अटेंड असेल पण जे आहे लेट आहे पण काय असलं पाहिजे थेट झालं पाहिजे. सर्वांना पास होऊ द्या, सर्वांना ग्रुप सी कोणाला सर्वांना पास होऊ द्या. सर्वात शेवटी काय व्हा तुम्ही पास व्हा, काही प्रॉब्लेम नाही. परंतु डेप्टी कलेक्टर जर झालं तर मजा येते. ठीक आहे, थँक्यू.